यशवंत दत्त, डॉक्टर लागू यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर काम करायची का केलेला अनुभव आहे त्यांना. आणि बऱ्याच मालिकांमध्ये, सिनेमांमध्ये, आता ऍड्समध्ये पण असतात. आणि मुळात खूप वाचन असलेले, आणि मी ज्यांचं सतत उदाहरण देत असतो सगळ्यांना, कविता पाठ करणे आणि उच्चारांसाठी आणि याच्यासाठी, तर ते प्रसाद आठले. त्यांच्या कविता 2-3 त्यांच्या ऐकल्याशिवाय त्यांना सोडायचं नाहीच आहे आपण. पण त्याआधी त्यांना जे बघितलं आपल्या सगळ्यांनी केलेले परफॉर्मन्सेस त्याबद्दल बोलतील. त्यांना काही वाटलं, ज्यांचं काही सूचना असतील त्या सूचना देतील. आणि निकाल ॲज सच म्हणजे पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक वगैरे असं नाही लावलाय त्यांनी सजेशन मला दिलं की आपण ग्रेड्स देऊया सगळ्यांना, ए प्लस किंवा अशा. आणि त्या ग्रेड्स केवळ आपल्यामधल्या स्पर्धेच्या असतील. म्हणजे त्या काय म्हणू आपण, पुन्हा माझा जो शब्द असतो वासरात लंगडी गाय, अशाच ग्रेड माना. हुरळून जाऊ नका आणि कोणाला कमी ग्रेड मिळाली म्हणून नाराजी होऊ नका. या आपल्यातल्या इंटरनल स्पर्धेच्या ग्रेड्स आहेत, एवढं लक्षात ठेवा. कारण बाहेर जेव्हा आपण जातो तेव्हा आर्टिस्टमध्ये ऑडिशन देतात किंवा त्याच्यात ए प्लस ए, बी प्लस बी अशा ग्रेड्स आर्टिस्टच्या ठरलेल्या असतात, त्या वेगळ्या असतात त्या. आणि ह्याचा संबंध नाही आहे, आपल्या इंटरनल ग्रेड्स आहेत. आणि अर्थात आपण सगळे शिकण्यासाठी ते आलो, त्याच्यामुळे प्रगतीला प्रत्येकाला संधी आहेच. तर मी जास्त बोलत नाही. प्रसाद आठलेंना आता आपण बोलायला सांगू, ते सगळ्यांच्या नावं सांगून त्यांच्या सूचना सगळ्यांनी ऐका. डायरेक्ट तुम्ही त्यांच्याशी बोललात तरी चालेल. तुम्हाला जर काय वाटलं की मला काय हवंय, काय करावं वाटलं, असं तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी संवाद साधलात तरी हरकत नाही. तर मला वाटतं प्रसाद सरांचं आपण जरा स्वागत करू. हार्ट्स द्या सगळ्यांनी. मनाने ते तरुण आहेत, त्यांच्या कविता ऐकल्यावर तुम्ही हार्ट द्यालच त्यांना, पण आता सुरुवातीलाच द्या. आणि ओव्हर टू प्रसाद आठले, तेच बोलतील आता. राजेशजी. थँक्यू राजेशजी नको रे. हा ठीक आहे. ओके. मी आता इन्फॉर्मेटिव्ह टाकून देतो पूर्ण. मला राजेशनी हे करायला सांगितलं, मला खूप आवडलं. मी खरंच एन्जॉय केलं. आणि मला सांगायला असा आनंद होतो की तुमच्यामध्ये टॅलेंटचा पोटेन्शियल खूप आहे. मी असं ठरवलं होतं की ए प्लस ए आणि बी अशा द्यायचा. आणि मला सांगायला असा आनंद होतोय की कोणालाच बी मिळाली नाही आणि बऱ्याच जणांना ए प्लसच मिळाली आहे. ज्या थोड्या काही मोजक्या लोकांना ए मिळाली आहे त्यांनी हिरमुसायचं कारण नाही, कारण छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्यांना ती मिळाली. आणि ती का मिळाली तेही मी सांगणार आहे. आणि ज्यांना ए प्लस मिळाली आणि ज्यांना ए मिळाली त्यांच्यामध्ये 19-20चाच फरक आहे, जास्त नाही. आणि जसं आता राजेशनी सांगितलं तसं मलाही सांगावं असं वाटतं की शेवटी कोणतंही परफॉर्मिंग आर्ट हे सब्जेक्टिव्ह असतं, ते सापेक्ष असतं. म्हणजे मला जे आवडेल तेच राजेशला आवडेल हे सांगता येत नाही, आणि मला काय आवडेल हे कधी कधी मलाही सांगता येणार नाही. त्यामुळे मला ते तेव्हा जे भावलं त्याप्रमाणे मी ते दिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी सांगायची म्हणजे की बाहेरच्या समुद्रात याला मी वेगळे मार्क दिले असते किंवा ग्रेड्स दिले असत्या. हे एक छोटं तळ पण नाही, हे एक मोठं पिंपळ असं मी म्हणेन. त्यामुळे त्याचा स्कोप तेवढाच आहे. त्यामुळे तुम्ही त्या ह्यानी लक्ष द्या त्याच्याकडे. तर मी सुरुवात करतो पहिल्या ह्याच्यापासून. मध्ये मला वाटतं एक कुठच्या तरी ह्याला सिरियलचा पाठीपुढे झालेला असेल, सिरियल नंबरचा. पण मला जसजसे दिलेले आहेत 1-2 मी नाव घेईन, ज्यांनी ज्यांनी वय सांगितले त्यांचं वय पण घेईन आणि ग्रेड सांगेन, आणि जे मला वाटलं त्याबद्दल त्या सूचना देईल. आणि बऱ्याचशा सूचना या त्या व्यक्तीला, त्या ऍक्टरला देताना त्याच सूचना बऱ्याच जणांना लागू असतील, त्याच्यामध्ये जनरलायझेशन पण असेल. त्यामुळे मी वेगळ्या सगळ्यांना जनरल सूचना अशा देणार नाहीये. मला वाटतं ज्यांचं नाव घ्याल त्यांनी आपला व्हिडिओ सुरू करा आणि ऑडिओ पण सुरू करा. पहिलंच नाव आहे आराध्या पाटील, वय वर्ष 9 आहे का? आराध्या ऑडिओ सुरू कर तुझा. हो सर. अरे वा आराध्या, मला तुझं खूप कौतुक करावं असं वाटतं.
कारण यू आर स्पेशल. तुझी एनर्जी खूप छान आहे, ज्याला ऊर्जा म्हणतात. तुझे व्हेरिएशन्स म्हणजे आवाजातले चढ उतारातले बदल, भावनेतले बदल, हे सगळं खूप छान आहे. बेरिंग खूप छान होतं आणि तू खूप इंटरेस्टिंग केलंस. नणंदेची तक्रार मी खूप एन्जॉय केली आणि मला खरंच कौतुक करायचं वाटतं की एवढ्या लहान वयात एवढं छान कोणी करू शकतं, माझा विश्वास बसला नाही. आणि त्याच्यामुळे माझी एकदम मला हुरूप आला. नेमकं पहिलंच आराध्या पाटील समोर आली आणि तिने केलं वा क्या बात आहे असं झालं आणि मग मला सगळं करायला मजा आली. आता 2-3 गोष्टी तुला सांगाव्याशा वाटतात त्या असा की ना थोडं ना घाई होते तुझी, खूप फास्ट बोलतेस. कधी कधी काय असतं, तू ती जी भाऊजय आहेस तिला, तू जी भाऊजय करत होतीस तिला जलद बोलायची सवय असेल म्हणून पण तू बोलत असशील, त्याच्यामुळे मी ते म्हणत नाही. पण तरी सगळं क्लिअरली ऐकवलं पाहिजे समोरच्याला, ते एक लक्षात ठेव. आणि शेवटचे शब्द खाल्ले जातात ते एनर्जीमुळे होतं. आपण सुरुवात अशी मोठ्याने करतो आणि मग शेवटचा येईपर्यंत श्वास संपतो आणि शेवटचा शब्द ऐकू येत नाही, पण त्याने खूप फरक पडतो. शेवटी होय आहे की नाही आहे हे कळलं नाही तर वाक्याचा अर्थ बदलतो. मी तुझ्याबरोबर येणार आहे, मी तुझ्यावर येणार नाही, यातला जर आहे नाही ऐकू नाही आला तर वाक्याचा अर्थच जातो ना. अर्थात तुझ्या बाबतीत हे फार कमी वेळा झालंय, पण हे होतं. आणि ही सूचना ही सगळ्यांना आहे. जवळजवळ 75% लोकांचे शेवटची अक्षरं, शेवटचे शब्द ऐकू येत नाहीत. याला फक्त एक एक्सेप्शन आहे, ते मी जेव्हा येईन तेव्हा सांगेन. तर मी तेव्हा असंही सांगेन की हा व्हिडिओ जर कोणाकडे असेल परत बघा आणि ते कसं आलं पाहिजे, म्हणजे मुद्दामून ठासून पण बोलायचं नाही, पण ते सहजतेनं आलं पाहिजे. तर आराध्य पाटील, तुला मी ग्रेड दिलेली आहे A+. थँक्यू सर. बरं, आता नंबर 2 वर आहेत सार्थ चोरगे, वय वर्ष 14. सार्थक आहे का? नमस्कार सर. हा नमस्कार. सार्थ, तुझं छान होतं, मला आवडलं, तुझी एनर्जी चांगली आहे. पण एक काय होतं माहितीये, सुरुवातीलाच तुझे नाव सांगितलं ना सार्थक चोरगे, ते मला दुसऱ्यांदा परत फिरून काय काय सांगतोय, काय मला आधी गोंधळ काय काय असं झालं. तर निदान स्वतःचं नाव सांगताना क्लॅरिटी पाहिजे. हे नेहमी माझ्या बाबतीत पण होतं. म्हणजे व्हायचं पूर्वी प्रसाद आठले, काय आठवले, आठले हे आडनाव पहिल्या फटक्यात कुणी आठले असं ऐकलं नाही. दरवेळेला काय आठवले असंच म्हणायचे. त्याच्यामुळे आय मेड इट अ पॉइंट, मी सांगताना एक अर्धविराम घेतो, प्रसाद आठले असं सांगतो. तसं सांगायचं नाव सार्थ चोरगे. कारण ना पहिल्यांदाच काय काय असं झालं ना की गंमत जाते सगळी पुढची. तर हे अगदी लक्षात ठेव. आणि तुझी एक्सप्रेशन्स चांगली होती, फक्त मध्ये जे तुझं बुटाचं आणि ते खूप छान होतं, कल्पना खूप छान होती की बुटाची बायको आणि त्या विरहामुळे तो रडला बूट. पण मग खोटा खोटा कशाला रडतोस, खराखुरा रड ना. कसं आहे, कॉमेडी आहे म्हटल्यावर ते खोटं खोटं झालं पाहिजे असं नाही. बुटाची बायको आहे ही कल्पनाच इतकी गमतीदार आहे आणि इतकी कॉमेडी आहे की त्या बुटाच्या बायकोच्या विरहाने बूट रडतोय ह्याच्यातनं पण हसूच येतं. आणि ते रडणं जेवढं कन्व्हिन्सिंग होईल तेवढं जास्त हसू येईल. तेव्हा ह्या गोष्टी लक्षात ठेव, ते कन्व्हिन्सिंग पाहिजे. ही आणखीन एक गोष्ट मला सगळ्यांना सांगायची की बऱ्याच जणांनी बरीच वेगवेगळे रोल केलेत. मोठ्या मोठ्या मुलांनी किंवा बायकांनी छोट्या मुलांचा केलाय. त्यावेळेला तुम्हाला छोटं मूल झालं पाहिजे, तुम्हाला कन्व्हिन्स केलं पाहिजे स्वतःला की मी लहान आहे आणि तसं बोललं पाहिजे. तुम्हालीच जर कन्व्हिन्स नसाल तुम्ही, आता आम्ही कसे कन्व्हिन्स होणार. त्याच्यामुळे हे अगदी लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये लाजायचं नाही. आणि स्वतःला कन्व्हिन्स करणं खूप कठीण असतं. एस्पेशली जी गोष्ट, जी भूमिका ही अशी अगदीच वेगळी आहे. म्हणजे मी 40 वर्षाचा माणूस आहे आणि मला एकदम 5 वर्षाचा मुलगा करायचा, 10 वर्षाचा मुलगा, ते कठीण असतं. तुम्हाला 10 वर्षाच्या मुलात जावं लागतं. तुम्हाला तुमचं 10 वर्षाचं मूल तुम्ही कसं होतं ते आठवावं लागतं. त्याच्यात खऱ्या खुर्दार्थाने जावं लागतं. तुम्ही जर वरती केलं तर ते त्याला अर्थ नाही, ते मातीचे फुले आहेत, ते चिकटत नाहीत. त्यामुळे हे लक्षात ठेवा. यू कन्व्हिन्स युअर सेल्फ, देन ओनली यू विल बी एबल टू कन्व्हिन्स मी ऑर ऑडियन्स. तर आपण पुढे सरकूया. वरद शिराले, वय वर्ष 9. अरे सॉरी, मी सार्थ चोरगेला पण A+ दिली, मी सांगायला विसरलो. वरद शिराले. येस सर. हाय वरद, मला आवडलं तुझं काम. तुझी एनर्जी खूप छान होती, तुझा सेन्स ऑफ ह्युमर छान आहे. थँक्यू. फक्त होतंय काय तुझ्या ह्याच्यात की ना तुझा हाय पिच लागतो, म्हणजे सूर वरचा लागतो बऱ्याचदा. त्याच्यामुळे ना थोडं कसं असतं माहितीये, आपण जेव्हा समोरच्या ऐकायला बघतो ना तेव्हा जर
सारखा तारस्वर लागला ना तर समोरच्याचं ना थोडं ऐकणं कमी होतं की अरे बापरे असं मनात येतं त्याच्यात. तर ना ते तू अजून लहान आहेस, लहान मुलांचे सगळ्यांचे सूर वरचेच लागतात, त्याच्यामुळे तू काळजी करू नकोस, ते तुझं आपोआप होईल. मला तरी तुझ्यात बाकी काही हे वाटलं नाही. तू खूप छान केलंस, खूप बिनधास्त केलंस आणि हे असंच करायचं. मला असं एक सगळ्यांना सांगावंसं वाटतं, सगळ्यांनी जरा लहान मुलांचे व्हिडिओज बघा. त्यांनी किती बिंदास केले, त्यांना काही प्रॉब्लेम नाही, कसलीही इनहिबिशन्स नाहीत आणि कल्पनाशक्ती खूप मस्त असते. ऍक्टरनी पहिल्यांदी सगळी इनहिबिशन्स काढून टाकली पाहिजे. आपण कसे दिसतो, आपलं शरीर कसं आहे, माझे दात पुढे, माझा रंग काळा आहे, मी बुटका आहे, माझं नाक लांब आहे, हे डोक्यातनं काढून टाकायचं असतं. स्वतःवर प्रेम करा, स्वतःच्या ऍक्टवर प्रेम करा, लोक तुमच्यावर प्रेम करतील. इथे तर मला हे आणखीन सांगावं असं वाटतं की काही काही स्पर्धकांनी तर आपली वय पण सांगितली नाहीत बायकांनी. त्यांनी काय फरक पडणार आहे? तुम्ही सांगितलं नाही तरी आम्हाला कळणार नाही असं थोडंच आहे. कशाला लपवायचं? जे आहे ते ओपनली मांडायचं असतं. एनिवे हा थोडा पण हे सांगण्यासारखं आहे की पहिल्यांदा इनिबिशन्स काढून टाका आणि कन्व्हिक्शन्स ठेवा. तर वरद मी तुलाही A+ दिले, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. चौथा आहे ईशान थँक्स. ईशान गोडसे, वय वर्ष 17. बीजाची गोष्ट आहे का? ईशान हा. तर मी ईशान गोडसेला असं सांगू इच्छितो की त्याची कल्पना खूप चांगली होती, व्यवस्थित होतं सगळं. फक्त कसं आहे की त्यांनी एक खूप छान प्रकार केलेला, त्यांनी त्याच्यामध्ये काही शब्दच ठेवले नव्हते. त्याचा अख्खा मोनोहॅट हा मूक होता आणि हे धाडस त्यांनी केलं, त्याच्यासाठी आणि त्याचं कॉंग्रॅच्युलेशन. पण धाडस करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण जर आपलं काम वाढवलं असेल, कारण हे काम वाढवण्याचाच प्रकार आहे. तुम्ही जेव्हा शब्दातनं बोलता तेव्हा व्यक्त होणं खूप सोपं असतं. शब्द न वापरता जेव्हा तुम्ही फक्त तुमच्या देहबोलीतनं आणि हावभावातनं व्यक्त होत असतात तेव्हा ते खूप परिणामकारक होणे गरजेचं असतं. आणि त्याच्यासाठी एक बरोबर लाईन ठेवावी लागते. ते जास्त लाऊड होऊन चालत नाहीत, ते जास्त कमी होऊन चालत नाहीत. मायमिंग आणि पेंटो मायमिंग मधला फरक कळला पाहिजे. पेंटो मायमिंग हे असं म्हणजे समजा तुम्हाला काड्यापेटी पेटवायची तर तुम्ही ते अगदी असं घेऊन असं पेटवणार, मग हे झालं पेंटो मायमिंग. मायमिंग थोडं सहज आणि सोपं असतं, पण या दोघांच्या मधलं करावं लागलं असतं तुला. आणि दुसरी गोष्ट मला अजून एक तुझं आवडलं, म्हणजे तू बीज आहे त्याचं रोप होणार आहे म्हणून तू हिरवा शर्ट घातलास, पण तो थॉट तू पूर्ण नाही केलास. मग तो हाफ स्लीव का होता? तो जर तू पूर्ण केला असतास तर ते आणखीन छान झालं असतं. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला म्हणजे तुम्ही नीट विचार केला नव्हता. एक विचार चांगला होता पण तो विचार तुम्ही कम्प्लीट नाही केलात, असं मला म्हणावं असं वाटतं. बरं, लाईट पण तुम्ही अगेन्स्ट लाईट करत होतात, म्हणजे तुमच्याकडे बघताना लाईट डोळ्यात घुसत होते. बरं, काय तुमच्या देहबोली मला कळल्याच नाहीत. असं करून तुम्ही काहीतरी तोडून टाकलं. एवढे 2 हात वापरून कोणतं बीज काय करतं, त्याच्यामुळे बीज म्हटल्यावर तसं थोडं कन्व्हिन्सिंग वाटलं पाहिजे. कन्व्हिक्शनला तुम्ही थोडे कमी पडलात, पण बाकी सगळं छान होतं. ह्या गोष्टीमुळे अजून एक मला असं वाटतं की जेव्हा ते बीज येतं आणि उभं होतं झाड, तेव्हा उभं राहणं गरजेचं होतं. तुम्ही फ्रेम पण बरोबर नाही निवडलीत, कारण प्रत्येक वेळेला तुमचे हात फ्रेमच्या बाहेरच जात होते. त्यामुळे तुमचं देहबोलीच लपत होती, तर तुम्ही देहबोलीतनं बोलणार कसे? तर हा विचार करायला होता. ऍक्टरनी विचार केला पाहिजे, थॉट वाईज ऍक्टिंग केली पाहिजे. ऍक्टिंग करायच्या आधी थोडं थांबा, विचार करा. तुम्ही का करताय? तुम्ही एकदा का करताय हे ठरवलं की तुम्हाला काय करायचंय, किती करायचंय, कसं करायचंय आणि केव्हा करायचंय हे त्यातून कळेल. तर तो विचार न केल्यामुळे मी फक्त प्लस कापलेला आहे यांचा. ईशान गोडसे तुम्हाला मी A दिलेली आहे. बरं, पुढच्या बाई आहेत ऐश्वर्या परशुरामे, वय वर्ष 23. आहेत का? हो आहेत. येस सर. हो. हाय ऐश्वर्या. नमस्कार सर. नमस्कार, कॉंग्रॅच्युलेशन. मी तुला A+ दिलेली आहे. मला तुझी एक्सप्रेशन आवडले. एक तर मला तुझं रायटिंग आवडलं, तू खूप छान लिहिलं होतंस, ठराव चांगला होता. आणि तू ते लिहिलं होतंस ते ऍक्टर बद्दल लिहिलं होतं म्हणून मला जास्त आवडलं, कारण तुझे लिहिलं होतंस ते सगळ्यातनं मी गेलेलो आहे, राधा प्रत्येक ऍक्टर गेलेलं आहे. मला माहिती आहे तुमचे राजेश सर पण त्यातनं गेलेले असतील. तर ते खूप छान लिहिलेलं, ते खूप कन्व्हिन्सिंग होतं. तुझी एक्सप्रेशन्स चांगली होती, ठहराव चांगला होता. म्हणजे ठहराव म्हणजे असं असतं की एखादा माणूस आला
तिथं घर करून निघून गेलं नाही पाहिजे. सगळ्यांना एक प्रकारची घाई असते. वरद बाळा, तुला काय विचारायचं आहे? सर मी लिव्ह करू का? माझी उद्या स्कूल असं झोपायचं. अरे हो हो, झोप बाळा झोप. व्हेरी गुड, मस्त. असंच वेळेत झोपत छान जा. छान छान. पळा पळा पळा, उद्या शाळा आहे ना. पळ पळ. बाय. म्हणूनच मी आराध्याला पण विचारलं जागी आहे का म्हणून. बरं, तर बॅक टू ऐश्वर्या. तर ते सगळं चांगलं होतं. मी ठहरावाबद्दल बोलत होतो की जनरली काय होतं की ऍक्टर ना खूप इन्सिक्युअर असतो. माझं सगळं ऐकून घेतील की नाही, माझं कसं बोलतील की नाही, म्हणून तो पटापट पटापट चला मोकळे झालो, सुटलो एकदाच, अशी त्याच्या नकळत आतमध्ये त्याची बैठक झालेली असते. ती काढून टाकलीत, शांतपणे केलं व्यवस्थित, त्याला ठहराव म्हणतात. कॉन्फिडन्स ठेवा, माझं आहे, मी नीट बोलणार, लोक नीट ऐकून घेतील. ते तुझ्यात मला दिसलं, विच इज वॉज व्हेरी गुड. फक्त एक काय आहे, ते करताना ना कधी कधी तुझी एक्सप्रेशन फार पटकन संपत होती. आता ते मला सांगता नाही येणार, कारण ते सगळं आठवणं कठीण आहे. एकदा कुठेतरी तू अशी चालताना अशी काहीतरी हसलीस तर गंभीर जरी पटकन संपलं, काहीतरी वेगळंच केलंस तू. तर मला सांगायचं की एखादं एक्सप्रेशन जेव्हा सुरू होतं ना, ते कम्प्लीट केलं पाहिजे, ते शेवटपर्यंत पोहोचवलं पाहिजे. मग त्यातलं दुसरं म्हणजे आम्हाला कळतं, नाही तर ते कन्फ्युजिंग होतं. म्हणजे जर तुला उदाहरण द्यायचं झालं तर एक मस्त असा वरण भात पंगत बसले, तू समोरच्याला असा मस्त गरम वाफाळलेला भात वाटला आणि त्याच्यावर वरण असं थोडंसं जोडून निघून गेलीस तर कसं होईल, अरे मला तर अजून होतंय का, गेली का, असं काहीसं वाटलं ते बघताना मध्ये मध्ये एक दोनदा. तर ते सांभाळ. बाकी खूप छान आहे. यू हॅव गॉट एन A+. व्हेरी गुड. थँक्यू सर. थँक्यू. कीर्ती पाटील, वय वर्ष 21. नमस्कार सर. नमस्कार कीर्ती. नमस्कार सर. नमस्कार. मला मी जे मगाशी ठहरावचं जे म्हणत होतो ना, तो हिच्या बोलण्यात मला नेहमी दिसला की ती शांतपणे बोलत होती. तिला कॉन्फिडन्स होता की मी जे बोलतेय तो समोरचा माणूस ऐकून घेईल, व्यवस्थित, आरामात, छान. आणि परत भूमिकेत मला तुझं लिखाण पण आवडलं, तुझा विषय आवडला, तो तू चांगला हे मांडला होतास. फक्त कधी मध्ये मध्ये काय होतं, मला एकच जरा असं खटकलं की तू ज्या व्यक्तीशी बोलत होतीस ती तू अशी म्हणजे ती 6 ते 6.5 फूट उंच असेल की काय अशा, आणि ती खूप वरती बघून बोलत होतीस. अर्थात ही खूप छोटी गोष्ट आहे, पण या छोट्या छोट्या गोष्टी पण लक्षात ठेवल्या पाहिजेत, कारण त्या कालांतराने लक्षात येतात. मला आधी वाटलं मे बी तो स्टेजवर येतो, त्यानंतर कधीतरी खाली घेशील, कधीतरी त्याच्या समोर डोळ्यात डोळे मिळवशील, पण तसं काही झालं नाही. त्याच्यामुळे तू ते कन्फ्युज करून ठेवलं होतं स्वतःला की त्याची हाईट केवढी आहे, तुझी केवढी. दिस इज ऑल टेक्निकल, पण त्या गोष्टींकडे पण लक्ष ठेवलं पाहिजे. बाकी तुझं चांगलं होतं, मला आवडलं. मी तुला A+च दिलेली आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सर. सर मला एक मेन्शन करायचं आहे की हे लिखाण माझं नाहीये, सुधा मूर्तींच्या पुस्तकावर आधारित आहे. ओ ओ ओ, अच्छा, तू ते स्वलिखित म्हटलं नव्हतंस का? अच्छा, ऐश्वर्याचं स्वलिखित होतं. ओके, ठीक आहे. सांगितल्याबद्दल धन्यवाद. बरं आलं तू सांगितलंस मला. आय वॉज इम्प्रेस्ड. थँक्यू. थँक्यू. मे बी आय मिस दॅट. तू बोलली होतीस त्याच्यात हे कोणाचं आहे? हो, सुद्धा मी त्याच्यात बोलले नव्हते, मी वेगळं लिहून. म्हणून मला असं वाटलं, कारण मी ते वाचलेलं नाहीये, त्यामुळे मला असं वाटलं की येस तू लिहिलेस. एनिवे, ते चांगलं गेलंस तू. तुझं डिक्शन करेक्ट आहे, बोलायची पद्धत करेक्ट आहे. फक्त बसूनच बोलल्यामुळे मी तुला तुझ्या बॉडी लँग्वेज बद्दल काही सांगू नाही शकत, पण इट वॉज गुड. आय लाईक्ड इट. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सो मच. ओमकार, काय नाव आहे, मीच काय विसर लिहिलंय, मला आठवत नाही. ओमकार खोचरे. ओमकार खोचरे. कोचरे, सॉरी, माझंच अक्षर मला लागत नाही. मी डॉक्टर नाहीये, पण तरी आहे खरं असं झालेलं. हॅलो सर. हा, हॅलो. कसा आहेस तू? मस्त. छान आहे. तुझं ब्लॅक तिकीट मला आवडलं. फक्त एक कसं आहे माहितीये, तू थोडा ना तुझ्या अनुभवात कमी पडतोस. तू वयाच्या 17 वर्षी असे किती ब्लॅक वाले बघितले असशील? फार नाही. त्यामुळे थोडं होईल ते, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. फक्त ना, म्हणूनच मला सांगायचंय की तुला जो अनुभव नाहीये ना, तो दिसत कसा होता माहितीये, तुझ्यात कॉन्फिडन्स नाही, तू कन्व्हिन्स्ड नाहीयेस, त्याच्यामुळे दिसत होता. बघितलेलं नसलं म्हणून काय झालं, माझ्या मनातला ब्लॅक तिकीट विकणारा असा आहे असं ठरवून तर तू दणदणीत व्यवस्थित केला असतास ना. तुझं एकदा तसं करून बघत होतास, एकदा असं करून, एकदा वेगळा चोल, त्या सगळ्याची ना भेळ होत होती. एक संध असं कॅरेक्टर बाहेर येत नव्हतं. त्याच्यामुळे तुझ्या ह्याचं एकच आहे की कन्व्हिक्शननी करा. तुम्ही आधी ठरवा काय करायचंय, पूर्ण डोळ्यासमोर आणा. मला माहित नाही तुम्ही कसं करता, म्हणजे राजेश सरांनी हे तुम्हाला छान शिकवलंच असेल, पण मी माझं त्याच्यात छोटंसं हे घालतो ना की डोळे मिटून तुम्ही तो त्याला डोळ्यासमोर आणा.
तो तुम्हाला कसा दिसतोय, तो कसा बोलेल. काल्पनिक तर काल्पनिक. वयाच्या 17व्या वर्षी तू 2-4 वेगवेगळ्या थिएटर मधले ब्लॅक तिकीट विकणारे बघितले असतील अशी हे नाही. म्हणूनच ऍक्टरनी सगळीकडे सतत बघायचं असतं, जेवढं बघता येईल जेवढं. नाही तर नाही, कल्पना लढव ना. ज्याच्याकडनं व्हॉइस घे, त्याच्याकडनं बॉडी लँग्वेज घे, त्याच्याकडनं ऍटिट्यूड घे, आणि त्याचं सगळ्याच एक छान काही होतंय का बघ. आणि मग ते नाही झालं तरी ते करत करत ते एकदा फिक्स कर आणि मग ठरवून टाक की असाच, बाकी कसाही नाही. आणि मग कर की तो कितीतरी चांगला होईल. कारण शेवटी हा आपल्याला आभासच निर्माण करायचा असतो, खराखोरा करायचाच नसतो. कळलं? मी तुला म्हणून ए दिलेला आहे, कारण थोडस ना तू टेम्पलेट म्हणजे एक ठराविक असतं ना की असं असं म्हणजे असं करायचं, असं असं म्हणजे तर तसाच असेल, असं काही नसतं. ते जरा तुझ्या याच्यात दिसत होतं अनुकरण, म्हणून मी तुझा फक्त प्लस काढलाय. पण यू व्हेरी गुड, थँक्यू. थँक्यू सर. आता आहेत गिरीश तेंडुलकर, वय वर्ष 19. हाय सर. हाय, कुठे आहेत गिरीश? हाय गिरीश. हाय, मला आवडलं तुझं, तू चांगलं करत होतास, व्हेरिएशन छान होती, सगळं सगळं छान होतं. एक फक्त लक्षात ठेवायला हवंस तू की तू कॅमेरा समोर करताना जे हातवारे करतात ते बऱ्याचदा तुझ्याच चेहऱ्याच्या समोर येत होते. म्हणजे 2-4दा असं झालं. आणि कसं असतं ते, आता बघ मी असं केलं ना की बघ किती डिस्टॉर्टेड वाटतात माझ्या हात, माझा चेहरा एवढा आहे आणि हात एवढे. त्यामुळे ह्या कॅमेरा समोर करताना ते इथेच करायचं, कॅमेराचा फोकस इथे असतो, त्यामुळे हातवारे जे करायचे इथेच करायचे. एक लक्ष, ही टेक्निक आहे, हे खूप काय म्हणतात त्याला, टेक्निकल आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायची गरज नाही. तुम्ही जेव्हा बाहेर जाऊन कराल तेव्हा तुम्हाला असिस्टंट डिरेक्टर हे सांगतील, पण जर आपल्यालाच माहित असेल तर काय हरकत आहे. हे एक. नंबर 2, तू कॅरेक्टर करताना नर्वसनेस दाखवत होतास त्या मुलीशी, पण बऱ्याचदा तो नर्वसनेस त्या कॅरेक्टरचा नसून तुझा आहे असं वाटत होतं. कारण तुझं एकदा ते असं ते हाताचं जे होतं, एकदा तिच्याबरोबर करताना पण ते होतंच, किंवा कोणाशी नर्वसनेसनी बोलताना ते होतच, आणि आमच्याशी बोलताना पण ते होतच. तू ते विसरून जातोस की आपलं हे चालूच आहे. तर हे भान ठेवलं पाहिजे की हे कळलं मी काय म्हणतो ते. तुझं कॅरेक्टर तुझ्यात येत होतं, कळलं ना. कॅरेक्टरचं नर्वसनेस दाखवत होतास तू, पण तू पण नर्वस होतास. तू नर्वस आहेस की कॅरेक्टर नर्वस आहे, असं कुठेतरी गोंधळ होत होता. म्हणून फक्त सरमिसळ होत होती, म्हणून मी तुझा प्लस काढलाय, तुला हे मिळालाय. पण इट वॉज गुड, यू वे गुड, थँक्यू. ओके, थँक्यू. आदित्य गोमटे. हाय आदित्य. हॅलो सर. वर्ष 18. तुझी एक गंमत अशी झाली आदित्य, म्हणजे मला सांगावंसं, म्हणजे सांगायचं की नाही पण तरी मी सांगतो. तू प्रोफाईल दाखवल्यासच नाहीस आणि प्रोफाईल दाखवल्यास आम्हाला गंडवलंयस. परत तुझं एकदा चेक करून बघ. म्हणजे प्रोफाईलला कम्प्लीट असं वळायचं, तू असं वळलासच नाहीस. ही माझी प्रोफाईल असंच केलंयस, तेव्हा असं करू नकोस, नीट कर. कारण ते पहिल्यांदाच जर तुमचा पाय सरकला, इंगेतनं सटाकन एंट्री घेतली आणि घसरून पडला तर कसं होतं, तसं ते थोडंसं होतं. पण इट वॉज गुड, त्याने काय पुढे काही फारसा फरक पडला नाही. आणि दुसरी गोष्ट अशी, मला सगळ्यांनाच असं सांगायचंय की प्रोफाईल्स दाखवणार, दीज आर माय प्रोफाईल्स किंवा या माझ्या प्रोफाईल्स आहेत असं म्हणून तुम्ही डाव्या उजव्या आणि समोरच्या दाखवा. तुम्हाला सांगायची गरज नाही की डावी प्रोफाईल आहे, ही उजवी प्रोफाईल आहे, ही माझी समोरची प्रोफाईल आहे. ते खूप विचित्र वाटतं. मी आत्तापर्यंत अशा कधी बाबा ही माझी डावी ही माझी उजवी असं सांगितलं नव्हतं, त्याच्यामुळेही मला वाटत असेल, पण गरज नाही सांगायची. समोरच्याला कळतं तुमची डावी कोणती उजवी. याच्यामध्ये मला अजूनही कसं सांगायचंय की कोणाला रे कोणतरी आहेत शेवटी की त्यांनी तर चुकीचेच सांगितल्या. म्हणजे डावी प्रोफाईल त्यांनी उजवी सांगितली आणि उजवी प्रोफाईल त्यांनी डावी सांगितली. तेव्हा येतील मला वाटतं, तेव्हा मी त्यांना सांगेन त्यांचा हा आला की एक तर सांगायची गरजच नाही. बरं सांगितलं तर ते बरोबर तर सांगा, पण सांगायची गरज नाही हे खरं. बरं पुढं अजून तुझं मला असं सांगायचंय की मायमिंग तू चांगलं करत होतास, बरं करत होतास, पण तो तुझा मुलगा दरवाज्यातनं आतमध्ये आल्यावर तू त्याला बस सांगितलं तर तिथेच बसलं दरवाज्यात. मायमिंगची ही एक गंमत आहे. मायमिंग जर तुम्ही करणार असाल, तू बाहेरनं दरवाज्यातनं आला आणि हे घर आहे, तर तुमच्या डोळ्यासमोर नकाशा पाहिजे की आता तू कुठे बसेल किंवा तुम्ही कुठे आहात. तो आला ये म्हणला बस आणि दरवाजा येत नाही ये म्हणतोय आणि तू परत दरवाज्यातच बसवलंस त्याला. असं झालं नाही पाहिजे. मग ते हसू येतं की अरे हा दरवाज्यातच बसला बघ, असं म्हणा असं वाटतं. त्यामुळे ते भान ठेवायचं, नाही तर मायमिंग करायचं नाही. मायमिंग करायची काय गरज आहे की अगदी तो असं तिकडनं आला. पण तुझ्या स्टोरीमध्येच ते असल्यामुळे की तू आहे अजून, तो आला कसा नाही आणि मग आल्यावर तू त्याला झापतोस,
तर ह्या गोष्टींचं भान ठेवा. आणि मी म्हणून नाही, मी तरीही तुला एकंदरीत मला चांगलं वाटलंय म्हणून मी तुला A+च दिलेली आहे. थँक्यू. थँक्यू सर. सौरभ गुजाले कुठे आहे का? हॅलो हॅलो, हाय सर. हॅलो सौरभ. सौरभ, मला तुझं सगळ्यात काय आवडलं असेल ना, तर तुझा कॉन्फिडन्स मला आवडला. आणि कॉन्फिडन्स हाच प्रकार सगळीकडे पाहिजे. ऍक्टर शेवटी फक्त कॉन्फिडंट जरी असला ना, बाकी त्याच्यात काही जरी नसलं तरी लोकांना तो आवडून जाऊ शकतो. तुमच्यातला कॉन्फिडन्स कधीही घालवू देऊ नका. कॉन्फिडन्स ठेवा. तुम्ही मिस्टेक केल्या, माझा एक डिरेक्टर सांगायचा, मिस्टेक केली तर कॉन्फिडेंटली कर, काही कळत नाही कोणाला. तर तुमचा कॉन्फिडन्स मला आवडला. तुमची अजिबात घाई न करण्याची वृत्ती मला आवडली. तुम्ही जे प्रोफाईल्स दाखवल्या, मी आता प्रोफाईल्स बद्दल बोलत होतो म्हणून तुम्ही शांतपणे वळला. झाली बघून प्रोफाईल, परत शांत, ही झाली बघून प्रोफाईल, असं पाहिजे. तर सुरुवात चांगली झाल्यामुळे सगळं चांगलं झालं. तुमचं व्यवस्थित होतं. फक्त कसं झालं की तुम्ही करत चांगले होतात, सगळं व्यवस्थित होतं, तुमची ऊर्जा बरोबर होती, तुम्हाला लागलेली धाप तुम्ही बरोबर दाखवलीत. पण ती धाप दाखवल्यामुळे तुम्ही काय बोलताय ते कळत नव्हतं. मला 2-3दा पाठी करून अरे काय बोलतोय हा माणूस असं ऐकावं लागलं. एक गोष्ट युक्तिवाद असं, अरे पण त्याला धाप लागलेली म्हणून समोर ते तसंच होतं. तर तसं नाही चालत. कसं असतं, शेवटी आपल्याला सत्याचा आभास निर्माण करायचा असतो. तो धावत धावत आला म्हणून त्याला धाप लागली हेही दाखवायचं असतं. त्याचबरोबर तो काय बोलतोय ते कळलं पण पाहिजे हेही असतं एकाच वेळेला. त्याच्यामध्ये थोडी मेथॉडिकल ऍक्टिंग करावी लागते, थोडं क्राफ्टिंग करावं लागतं, थोडी हुशारी वापरावी लागते. कळतंय तुला मी काय म्हणतोय? तुला धाप लागल्यामुळे तू काय बोलत होतास ते कळत नव्हतं. 2-3दा बोलल्यावर कळत होतं, अरे हा याचं नाव मारुती आहे. ते एक वाक्य तर ते रे तिकडे फडात तुला बोलवायचे, ते तर मला किती वेळ ऐकूच झालं नाही. मी 3-3दा बघा. त्याच्यामुळे एक लक्षात ठेव की आपल्याला आभास निर्माण करायचं, खरं करायचं नसतं. दारुड्याचा आभास नाही तर तू दारू पिऊन येशील उद्या, तसं नाही. तू धाप लागल्याचा चांगला, जस्ट फ्रेमच्या बाहेर गेला आलास, तो धाप लावला, धाव खरंच धावत आला, इट वॉज गुड, बट इट वॉज टू गुड. इतकं चांगलं होतं की तू काय बोलत होतास तेच कळत नव्हतं. रिअल लाईफ मध्ये होतं असं. तुझा अभिनय खूप रिअल होता पण कुचकामी होता, कारण त्याने कळलंच नाही आम्हाला काही. असं चालत नाही, हे लक्षात ठेवा. ते सोन्यासारखं असतं. तुम्ही प्युअर सोनं वापरलं तर त्याचा दागिना होत नाही, त्याच्यात तांबं मिसळावंच लागतं थोडं, तरच ते नीट असं घट्ट करून त्याचा दागिना तयार करतात. तसंच काहीच हे आहे. पण मी तुला A+ तरीही दिलेला आहे कारण तू चांगला होतास, क्लॅरिटी चांगली होती. ओके, थँक्यू. जयश्री मुनंदा. जयश्री मुनंदा आहेत का? यमुनाताई कॅरेक्टर केलं होतं त्यांनी, चांगलं होतं त्यांचं. क्लॅरिटी होती, अभिनय बरा होता. फक्त कसं होतं की बऱ्याच म्हणजे ज्या बेसिक गोष्टी अनुभव नसल्यामुळे होतात ना, चुकीच्या जागी जोर देणे, सूर लागणे, म्हणजे वाक्याच्या शेवटी तो वरती जातो, त्याच्यामुळे ना एक मोनोटोनी येते. आपण असं कधी बोलत नाही जनरली. आपण बोलल्यावर ते वाक्य संपल्यावर तिथेच असतं. फक्त अभिनय जेव्हा आपण करायला लागतो ना तेव्हा ते असे सूर लागतात. अभिनय जेव्हा आपण करायला लागतो ना तेव्हा आपण चुकीच्या जागी जोर देतो, कारण आपल्याला ते खूप छान करायचं असतं, ठासून करायचं असतं. पण त्याने छान होत नाही, जास्त जोर दिल्याने छान होत नाही. आणि हा बेसिक मिस्टेक सगळे ऍक्टर करतात. अजून नावारूपाला आलेले ऍक्टर पण बऱ्याचदा अनवधानाने हे करताना मी ऐकलेलं आहे आणि पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे ते सतत त्याच्यासाठी सजगच राहावं लागतं. उदाहरण द्यायचं झालं तर त्यांच्याच ह्याच्यामध्ये डोळ्यात तेल घालून, मी असं तेलवर काही जोर द्यायची गरज नाहीये. डोळ्यात तेल नाही मग काय काजळ घालणार, असा त्याचा हा येतो. डोळ्यात तेल घालून असं पण म्हणायची, डोळ्यात नाही तर काय नाकात घालणार. त्याच्यामुळे डोळ्यात तेल घालणे हे एक युनिट आहे, किंवा तेल घालणे, डोळ्यात तेल घालणे म्हणजे अत्यंत सजगपणे पहारा ठेवणे. तर ते तसं बाहेर आलं पाहिजे. मी डोळ्यात तेल घालून करत होतो ते, असं तसंच नव्हतं करत. असं म्हटल्याने सुद्धा जे बोलायचं असतं ते बोललं जातं. पण त्याच्यावर जोर दिल्यामुळे ना असे छान मऊ खिचडी खाताना मधनं मधनं असे दगडांची कचकच लागते ना, तसं होतं. आणि मग ते तसं सतत होत राहिलं ना तर मग थोड्या वेळाने जाऊ दे ना असं होतं. तेव्हा हे कटाक्षाने सगळ्या ऍक्टरनी टाळा.
अमुक शब्दावर जोर द्यायचा, तर मग असं काही नसतं. जनरली युनिट्स शब्दांचे वेगळे काढायचे असतात, जोर द्यायचे नसतात. ते वेगळे काढल्यानेच ते अधोरेखित होतात. याच्यासाठी खूप डिटेल पुढे राजेश सर सांगतीलच तुम्हाला, किंवा सांगितलेलंही असेल, पण ते तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये आणताना प्रॉब्लेम होत असेल. तर ह्यांना मी A+ दिलेली आहे. आता पुढचे आहेत अन्नदा परब. अन्नदा परब नाव खूप छान आहे, माझा आधी गडबड झालेली म्हटलं असताना. तर ह्यांचा हाय. अरे वा, हा माधव तर नाही ना? नाही, माधव नाही, गोड बाळ आहे. तर माधव, माझा माधव दुसरीकडे हे छान आहे. कन्सेप्ट छान होते. मी तुम्हाला A+च दिलेला आहे. फक्त मला याच्यामध्ये असं सांगायचं की सगळ्यांनाच असं सांगायचंय की ही एकपात्री होती. आता आधी एकपात्री म्हणजे काय करायचं ना, इथे तुम्ही लक्ष द्या. एकपात्री म्हणजे एकाच पात्राने अनेक पात्र करायची हे आहे, की अख्ख्याच्यात एकच पात्र असायला हवं हे आहे. शक्यतो एकच पात्र असलं तर ते जास्त सोपं जातं, जास्त टोकदार होतं. पण ठीक आहे, तुमच्या ह्याच्यामध्ये ते शक्य नव्हतं. अनेक पात्रांचं पण तुम्ही केलं तरी चालेल. पण मग निदान तसं करताना एक पात्र तिकडे स्वयंपाकघरात काम करते आणि एक पात्र इथे बसते, असं तरी करू नका. कशाला करायचं? आई झाल्यावर ते स्वयंपाकघराच्या ओट्याकडे जायचं आणि तिकडनं बोलायचं आणि इथे येऊन परत बसायचं आणि आई म्हणून बोलायचं. गरज नसते. एकदा तुम्ही एकपात्री करताय हे आम्हाला ठाऊक आहे, आम्ही तुमच्या समोर बसलो आहे, तुम्ही बसले आहात म्हटल्यावर तुम्ही फक्त आई अशी खालती बघून बोलेल कारण ती बसले, आणि मुलगी अशी वरतून, असं जरी केलं तरी ते छान दिसतं, तरी ते पटतं, ते कळतं. त्याच्यामुळे असं म्हणतात की जेनियस इज इन सिम्प्लिसिटी. तुम्ही जितकं सिम्पल कराल, जितकं कमी कॉम्प्लिकेटेड कराल, तितकं ते जास्त परिणामकारक होईल, लक्षात ठेवा. हे हा सगळ्यांची जनरल सूचना आहे ऍक्च्युअली. बऱ्याच जणांनी असं केलेलं आहे. तसं बोलतात तुम्ही, फक्त आवाज बदला, पिच बदला, जस्ट थोडंसंच बदला. हे सगळ्यांना आहे. अजून दोघा तिघांनी केले, म्हणजे त्या शाळेतलं तो परवा मी त्याला सांगितलं, मायमिंग नाही केलं बरोबर, त्यांनी पण असंच केलं. तर सोपं असतं ते, म्हणजे सिम्पल ठेवा असं म्हणतोय मी. तर ते तुम्ही करायला पाहिजेत, त्याच्याकडे लक्ष द्या. आणि हा, बस मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं. बाकी सगळं तुमचं छान होतं, तुम्ही चांगलं केलं, दोन्ही बेरिंग्स बरी होती. फक्त आई आणि मुलगी यांच्यामध्ये फारसा फरक जाणवला नाही मला, ऍटिट्यूड मध्ये म्हणा किंवा याच्यामध्ये. तुम्ही फक्त जागा बदलत होता. मला हेच म्हणायचं असतं. काय वाटतं आपल्याला ना, आपण आपल्यालाच फसवतो कधी कधी. जागा बदलली म्हणजे ते करेक्ट आहे, हातात ते आलं की आलं असेल असं वाटतं, किंवा ते येण्यासाठी तुम्ही ते करता. कधी कधी असं असतं ना, म्हणजे एक कन्सेप्ट असते की आतून बाहेर आणि बाहेरून आत. म्हणजे तुम्ही छान मेकअप लावून समोर जाऊन बसलात की ते मेकअप कडे बघून, अरे मी असा दिसतो काय, म्हणजे आता मला ते बेअरिंग आलं. समजा भिकाऱ्याचं करायचं आहे मेकअप, तर भिकाऱ्याचं करायचं की तुम्हाला भिकाऱ्यासारखं वाटतं. असा एक बाहेरून आत प्रवास असतो. किंवा आतून आधी आतमध्ये फील करा मी भिकारी आहे, आणि मग ते बाहेर. कधीही माझ्या मते आतून बाहेर केलेला बरा असतो. बाहेरून आत म्हणजे ना नाईलाजाने करावा, असं माझं मत आहे पर्सनली. प्रत्येकाची स्टाईल वेगळी असू शकते. तर तुमचं कदाचित तिथे गेल्यामुळे तुम्हाला आई आहोत आईसारखं असं वाटलं असेल, पण तसं फारसं जाणवत नव्हतं. पण तरीही ते मला आवडलं चांगलं. मी तुम्हाला ही A+च दिलेली आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. संतोष कुलकर्णी, घराचा ताबा. संतोष आहेत का? मी सुरू करतो. हे जवळजवळ 13.15 मिनिटाचं आहे. संतोष नाही, हे कोण आहे? ते नाही दिसत आहे सर. अच्छा, ओके. संतोष कुलकर्णींचं मग बोलू की नकोच बोलू? संतोष कुलकर्णी यांना मी A+च दिलेली आहे. त्यांचा ज्यांचं प्रसाद जे नाहीये त्यांचंही बोल, कारण आपण याची युट्यूब लिंक केलेली आहे, ती ज्या नंतर बघतील ते आपापलं. ठीक आहे. हा, म्हणजे आता जे येऊ शकले नाहीत त्यानंतर बघता येईल. ओके, मग मी आता पुढे जातो. गौरी फणसे, नाही, संतोष कुलकर्णींचंही बोल असं म्हटलं मी, जे नाहीये बोलू म्हणाला. ओके, अच्छा, तू रेकॉर्ड करतोय असं म्हणा. सॉरी, आय डिडंट गेट इट. ओके, तर त्यांचा ना व्हॉइस चांगला आहे. त्यांनी स्वतःची इंट्रोडक्शन मात्र दिली नाही, आणि याचं कारण असं असावं माझा अंदाज, की त्यांची लिंक खूप मोठी लांब होती. म्हणजे त्यांची क्लिप मोठी होती, 13.15 मिनिटं, आणि त्याची गरज नव्हती. मला हे एक सांगायचंय की जी लहान मुलं करत होती ना वयाने, साधारण मी 9 वर्षाची जी 2-3 मुलं, त्यांनी 5-6 मिनिटात ते कन्व्हिन्स मी. त्यांना जास्त करायची गरज नाही पडली. जसजसे मोठे होऊ लागले तसे 8 मिनिटं, 9, 10, 12, 13 मिनिटाचे हे आहे.
एवढ्याची गरज नाही. मग कुठेतरी तुम्हाला कळलं पाहिजे की आपल्याला काय कट करता येईल, आणि जर एखादी गोष्ट पोचवायची असेल तर ती जेवढी नेमकेपणाने पोचवायला काय करावं लागेल. कारण त्यांचे पॉझेस बरोबर, ही वॉज गुड, ही वॉज मॅच्युअर, पण परत त्यांनी काय काही विचार केले नव्हते ते असेच की त्यांनी फ्रेमचा विचार केला नव्हता. प्रत्येक वेळेला त्यांचे हात फ्रेमच्या बाहेरच जात होते. अर्थात या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत, पण तरी त्या लक्षात ठेवल्या पाहिजेत असं मला वाटतं. अदरवाईज ही वॉज गुड आणि मी त्यांनाही A+ दिलेली आहे. गौरी फणसे. हॅलो सर. हाय. तुम्ही बाळणपणाला गेला होता तुमच्या सुनेच्या पहिल्या ह्याला, असं तुमचं ते आहे बरोबर. इट वॉज गुड. तुमचं बेरिंग चांगलं होतं, त्या मुलाचं बेरिंग चांगलं होतं, तुमचा सब्जेक्ट चांगला होता, तुमचा व्हॉइस चांगला आहे, तुमच्यात पोटेन्शियल खूप आहेत. फक्त मला एक असं सांगायचं होतं तुम्हाला की तुम्ही तुमच्या कॅरेक्टरचं वय काय ठरवलं होतं? 70 वगैरे. जर ते 70 असेल, तुमची ती एकुलती एक सून आहे, करेक्ट? आणि तिच्या बाळणपणाला तुम्ही गेला होतात. आपण असं समजा ती अमेरिकेत आहे, बाळणपणाला तिला, चला त्या काळात तिकडे 30 आणि 32 वर्ष पहिलं बाळणपण होत असेल, बरोबर? तुम्ही तशा जुन्या काळातल्या, तुम्हाला तुमचा मुलगा 25व्या वर्षी झाला असेल. असं सगळं करून कितीही त्याच्यात ऍड करून तुमचं वय फार फार तर 60-62च येतं, खरं तर 56 वगैरे येतं. आता तुम्ही 25व्या वर्षी मुलगा झाला, मुलगा 35 वर्षाचा आहे, किती होतात? 60. आणि तुम्ही 70-72 करत होतात. नाहीतर मग ना कसं होतं माहिती की पहिल्या बाळणपणात जातं, एकुलती एक मुलगी, अमुक ही आहे किती वर्षाची बाई, अच्छा म्हणजे मुलगा उशिरा झाला काय ना, का हे माझ्या मनात येतात ना विचार, म्हणजे बाकीच्यांच्या येतात की नाही मला माहित नाही. आणि मग माझं तिकडे लक्ष गेलं की मी तुम्ही काय करताय तिकडे लक्ष. त्याच्यामुळे ते आधी तुम्ही ठरवा. जर तुम्हाला 72-70 वर्षाची बाई करायची असेल तर तुमच्या धाकट्या मुलाचं करा. मग त्याच्यात मग मोठा मुलगा पण आहे असा काहीतरी हा आला पाहिजे, तर आम्हाला ती सगळी उतरंड कळेल. अच्छा तो मोठा, हा धाकटा, म्हणजे असं, हा मग हिचं 70, मग ही करेक्ट करते. विचार मी जे मगाशी म्हटलं, थॉट वाईज ऍक्टिंग, यू आर डुईंग फाईन, तुमचं ते करेक्ट होतं. पण तुम्हाला ते चांगलं जमतं म्हणून तुम्ही ते करत होतात, ते 70 धरलेलं, पण ते त्याच्यात टॅली बरोबर होत नाही ना. कळते मी काय म्हणतोय? पटतंय का तुम्हाला याच्यावर? पटतंय का? नाही पटत नसेल तर सांगायचं, नाही माझा असा विचार होता आणि नाही त्यांनी उशिरा लग्न केलं होतं 40 वर्ष. आय डोंट नो, पण ते तुम्ही काही विचार केलेला नाहीये, तो करा एवढंच मला. दॅट इज द ओनली पॉइंट आय एम मेकिंग. बट इट वॉज गुड, नाईस. आणि म्हातारपणात थोडं अजून चांगलं करता आलं असतं. म्हणजे कसं असतं की बेरिंग टिकवणं सोपं असतं एकदा घेतलं की, त्याला फक्त प्रॅक्टिसच लागते. पण बेरिंग काय घ्यायचं हे ठरवणं खूप कठीण असतं. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात. ते बेरिंग तुम्हाला सस्टेनेबल झालं पाहिजे, ते बेरिंग प्रेक्षकांना सस्टेनेबल झालं पाहिजे. अरे बाबा रे नको रे बाबा एवढी म्हातारी आई बाई ती पडणार, असं झालं प्रेक्षकांचं तरी प्रॉब्लेम होऊ शकतो. तुमच्यामध्ये असं झालं नाही, मी उदाहरण देतोय. तेव्हा हा एक थॉट लक्षात ठेवा. बेरिंग सस्टेन तसंच राखून शेवट काय बेरिंग ठेवलं होतं ना, सोपं असतं ते, फक्त रिहर्सल आणि प्रॅक्टिस करून होतं. काय बेरिंग ठेवलं आणि का ठेवलं, कसं निवडलं ते बेरिंग, ते जास्त महत्वाचं असतं. A+, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. अनघा राजपूत, डॉक्टर अनघा राजपूत. नमस्कार सर. नमस्कार डॉक्टर. यू एस सुपर. मला तुमचं खूप आवडलं. तुमचा आवाज चांगला होता, तुमचं व्हेरिएशन चांगली होती, तुमची लँग्वेज चांगली होती, तुमचं बेरिंग चांगलं होतं. आणि मला सगळ्यात काय आवडलं जे मी मगासपासून सांगतोय की तुम्ही सिम्पल केलं. तुम्ही एक फ्रेम ठेवली, कुठे हल्ला फिरला नाही. तो माणूस आला, त्याला पाणी दिलं आणि तिथेच, ते पण तिथेच. दिस इज व्हॉट आय मीन. तुम्ही बघा बाकीच्यांनी यांचा की तुम्ही जेवढं सिम्पल कराल तेवढी तुम्हालाच मदत होते बाकीच्या गोष्टींमध्ये जास्त चांगलं करण्याची. तुम्ही जर स्वतःवर भरपूर काय काय, इथे आई आहे मग तिचा स्वयंपाक, मग इथे मी बसले मग मी अशी बघणार, असं सगळं केलं की ते कॉम्प्लिकेटेड होतं. मोनो ऍक्टिंग मध्ये त्या कॉम्प्लिकेशनची गरज नसते. पण तुम्ही ते खूप छान केलं आणि मला आवडलं. तो प्रवासही आवडला. अँड यू वेर ऑलमोस्ट प्रोफेशनल. सो ऑल द बेस्ट. यू हॅव गॉट नॅचरली A+. आणि ऍक्च्युली मी अजून दोघा तिघांना A+ला परत असं सर्कल केलंय, त्यात तुम्ही आहात. यू आर रिअली ब्रिलियंट. थँक्यू.
सो नेक्स्ट इज अर्पिता सुळे. यांनी 4 चौघी केलं होतं. विद्याचा फोन कॉल होता, त्यांचा 7 मिनिटाचं होतं. आहेत का त्या? हो हो आहे. हा, हाय, दॅट्स गुड. हाय, यू आर गुड. तुम्ही चांगलं केलं. फक्त कसं आहे, तुम्ही थोडा श्वासावर थोडा कंट्रोल ठेवायला होता आधीपासून, कारण त्या फोन कॉल मध्ये नंतर एक्साइट झाल्यावर तुम्हाला श्वासाचा उपयोग करायचाच होता, पण तुमचं श्वासोच्छ्वास आधीपासूनच दिसत होता. त्याच्यामुळे मला कळलं नाही की हिचं काय होतं, हिला का असं श्वास असं पहिल्यापासूनच होतं. दॅट वॉज वन थिंग. सेकंड थिंग जे मी हिला पण सांगणार आहे, कोण आपली, तिचं नाव नंतर येईल, मृणाल सावंतला, पण तिने पण तेच केलं होतं. केसांचं तुम्ही केस असे ठेवले होते ना की अत्यंत महत्वाच्या डायलॉगच्या वेळेला तुम्हाला केसांकडे लक्ष द्यावं लागत होतं, आणि दॅट वॉज अ बर्डन टू यू. तुम्ही जेव्हा अशी एखादी गोष्ट करता, मी जे तेच सांगतो, सिम्पल करून द्या, केस बांधून टाका की तुम्ही त्यातनं मोकळे झालात. तुम्हाला आता काय कॅरेक्टर काय करायचं, ती कॅन्सर झालेली मुलगी आहे, तिला काय असं केस आणि अमुक काही गरज नाही. मृणालनी पण तसंच केलेलं, एवढा काहीतरी तिचा असं छान होता. मे बी वंदना गुप्तेंनी त्या ह्याच्यात तसं केलं होतं म्हणून तुम्ही तसं करत होतं, तुम्ही ते बघितले. पण आय डोंट थिंक सो, कारण यू मस्ट बी टू यंग देन. कारण मी वंदना गुप्तेंचं बघितले तेव्हा मी बऱ्यापैकी तरुण होतो, त्याच्यामुळे तुम्ही वंदना गुप्तेंचा अखेरचा सवाल बघितलेला असण्याचा प्रश्नच नाही. किंवा त्या कॅरेक्टरसाठी की तिला खूप झालेलं आवडत नाही म्हणून ती जरा केसांत, पण त्याचं जर बंधन होत असेल तर ते करू नये. तर तुमचे श्वास तुम्ही जरा त्याचा विचार केला पाहिजेत. हा, आणि अर्पिता, तुम्ही चुकीच्या प्रोफाईल सांगितल्यात. तुम्ही सांगितल्याच नाहीत पाहिजे. तुम्हाला कळलं ना, ती चूक कळली आहे ना. When you turn left, you show your right profile. When you turn right, you show. I'm sorry to expose you in front of everybody, but this should be told. काय झालं असेल प्रसाद, काय झालं असेल, शी इज फ्रॉम अमेरिका आणि तिकडे लेफ्ट हँड ड्राईव्ह आणि राईट हँड ड्राईव्ह मुळे कदाचित गोंधळ झाला. नाही, मी ऍक्च्युली मी सांगू इच्छिते काय झालं होतं. मी हे इंट्रोडक्शन करायचं कम्प्लिटली विसरले होते, आणि रात्री मला लक्षात आलं, मी सबमिट करायच्या आधी मग 12 वाजता मी ते केलं शूट. त्याच्यामुळे मी कम्प्लिटली आय वॉज आउट ऑफ. बॅटरी लो होती तुमची. खरंच माझी म्हणजे प्रोफाईल सांगायची गरजच नाही. का सांगतात प्रोफाईल मला कळत नाही. इथून पुढे नो प्रोफाईल, राईट लेफ्ट वगैरे काही नाही. ही बघा, दीज आर माय प्रोफाईल्स. एकदा इथे बघून हसायचं, वळायचं, बघून हसायचं, वळायचं, बघून, सिम्पल. एनिवे, सो यू हॅव गॉट अन A+. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. गंधार बाबरे, अश्वत्थामा. हॅलो सर. हाय गंधार. हाय. You're 39 years old and it is 8 minutes 52 seconds. That's okay. No problem there. And you are well built for the role and you have chosen a very good role. But somehow you had chosen Hindi language. Can I ask you why? तुम्ही का हिंदी? सर, टू बी ऑनेस्ट खरं सांगू का, माझा तेवढा अभ्यास नाहीये रोल्सचा. नाही प्रसाद. हॅलो ऐकू येतंय? हो. भाषेचं बंधन मी ठेवलं नव्हतं. नाही, दॅट्स ओके. भाषेच्या बंधनाबद्दल बोलतच नाही मी. नाही, माझा मुद्दा वेगळाच आहे. मी तेच बोलणार होतो की नाही, 2 गोष्टी ऐकून घे. 2 गोष्टी मी ह्यांना काय सांगितल्या होत्या. एकतर भाषा तुम्हाला हवी ती घ्या, कुठल्याही ABCD अल्फाबेटमध्ये केलं तरी हरकत नाही, हा मुद्दा ठेवला. तर दुसरी गोष्ट, तुम्हाला मॅक्झिमम पात्र करता आली तरी बघा, कारण तुम्ही वेगवेगळे व्हेरिएशन. कारण होतं काय, मोनो ऍक्टिंग एक पात्री म्हणजे ट्रेडिशनली असं ठरलेलं आहे की मग एकच घ्यायचं, नटसम्राट, बेबंदशाही, अमुक. तर ते मी ती फुलराणी ह्या गोष्टी टाळत होतो. हे करू नका, मुद्दाम सांगितलं. हे क्लिशेड झालंय. सो 2 गोष्टी त्यांना मी सांगितल्या होत्या, ते त्यांची चूक नाहीये. एक तर विविध पात्र करता आली तर बघा, म्हणजे वराड निघाले लंडनला सारखी उदाहरण दिलं होतं की तुम्ही मॅक्झिमम काय वेगवेगळं दाखवू शकता हे आम्हाला कळेल. दुसरी गोष्ट, तुमची बॉडी लँग्वेज दाखवण्याचा प्रयत्न करा, की नुसतं क्लोजअप मध्ये करू नका, कॉम्पॅक्ट मध्ये. की हे ऑडिशन जरी ऑडिशन सारखं असलं तरी ऑडिशन नाही, तुम्ही चालता कसे, तुमचे जेस्चर्स कसे आहेत. तर ह्या काही गोष्टी मीच त्यांना सांगितल्या होत्या, म्हणजे तुला क्लिअर होईल की ते त्यांचा दोष नाही. बरोबर आहे. म्हणूनच येस दॅट्स गुड. आता बोलू मी भाषा, हिंदी भाषा. हा, नाही, मला आवडलं. मी पुढे हेच म्हणणार होतो, भाषेचं बंधन नाही हे पण बरोबर आहे, पात्रांचं पण बंधन नाही. मला पात्रांच्या बंधनांबद्दल सांगताना असं म्हणायचं होतं की ती चालत तिथे जाऊन आली, तिथून आली, अशी करायची गरज नाही.
इथली आहे ते तुम्हाला 4 पात्र दाखवता येतात. फक्त हेड टर्न करून एक्झॅक्टली. नाही, हे सांगितलं होतं त्यांना, मी हे सांगितलं होतं की तुम्ही मुवमेंट माझा पॉईंट तोच होता. माझा पॉईंट दोन पात्र दाखवताना जास्त चालण्यात तुम्ही न्यूट्रल गिअर पडतो. आणि गरज नसते त्याची, ऍब्सोल्युटली गरज नसते. एनिवे, तर मला आवडलं ऍक्च्युली हिंदी भाषा हे घेतलं तर म्हटलं अरे वा हिंदी, असं झालं माझं. मला ऍक्च्युली एकाने तर भाषा पण निवडली नव्हती, मला तेही आवडलं. जेवढं वेगळं करता येईल तेवढं चांगलं. पण पुढे बोलायचं असं आहे की गंधार, की जेव्हा तुम्ही हिंदी भाषा निवडता ना तेव्हा थोडा ती भाषा तुम्ही जाणून घेतली पाहिजेत. कसं आहे की प्रत्येक भाषेचं ना आपलं आपलं एक वेगळं पण असतं. तुम्ही हिंदी बोलत होतात पण तुम्ही हिंदी पूर्ण मराठीसारखं बोलत होतात. हा एक प्रॉब्लेम होता तुमचा, की जे मराठी भाषेतले हेल आहेत ना ते सगळे हिंदी भाषेत येत होते. हिंदी भाषा बरेच प्रॉब्लेम असतात आपल्याला, मला तेही सांगायचे. अर्थात काही बेसिक प्रॉब्लेम सांगायचे हिंदी भाषेचे. आपण मराठी, मी पण करतो ते, अजून पण होतात कधी कधी, कारण आपण मराठी आहोत. त्याच्यात लाज वाटण्यासारखं काही नाही, खूप मेहनत करावी लागते. कसं आहे, मैं हा शब्द जाम गडबड आहे. मैं, मुझे, देखा, नहीं हे शब्द जाम डेंजरस असतात. बरेच जण माई म्हणतात, मुझे म्हणतात. त्या बाईंनी म्हटलेलं आहे, सुरुची विरकरांनी का कोणीतरी हिंदीमध्ये केलंय, त्यांनी पण मुझे म्हटलंय. सगळं हिंदी छान होतं त्यांचं. मुझे म्हणाले त्या. नाही म्हणताना मैं, नाही ई येतो हीच्या ऐवजी, नाही असा ह येत नाही. देखा म्हणताना देखा येतं. हे म्हणजे नेहमी होणारे आहेत. बाकीचे पुढचे आहेतच अनेक, पण मी असे पटकन जे सुचले ते सांगितले. दुसरी गोष्ट की मराठी भाषा ना अग्रेसिव्ह आहे. आपण ठासून बोलतो, आपण हेल करून बोलतो, आपण खालीवर करत बोलतो, सिंग सॉंग बोलतो. मराठी भाषेचा लहेजा तसा आहे, तो हिंदीत चालत नाही. हिंदी भाषा थोडीशी ना आर्जवी आहे, ती अशी वरवर बोलतात. अर्थात हे अश्वत्थामाचं दणदणीत आहे ते सगळे, त्याच्यासाठी काय तो फोर्स कसा दाखवायचा म्हणून ते हेल शब्द आलेले असणार, पण ते कसं दाखवायचा ते हिंदी भाषेचा लहेजा ठेवून दाखवता आला पाहिजे. मला तुम्हाला आता सांगता नाही येणार, पण जर तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायचं असेल ना, तर एक आशुतोष राणा एका सभेत त्यांनी एक म्हटलंय, जे म्हणताना तो सत्यदेव दुबे बोलतात की आशुतोष राणा बोलतोय, कळत नाही इतकं तो त्यांच्या स्कूलचा आहे, तसे बोलतात. तर ते काय होतं की दुर्योधन म्हणजे कौरवांच्या दरबारात दुर्योधनाकडे शिष्टाईला जेव्हा कृष्ण जातो तेव्हा शेवटी दुर्योधन त्याला बांधायला जातो, आणि मग तू मला कसला बांधतो म्हणून तो जे काय म्हणालाय श्रीकृष्ण अत्यंत त्वेषाने आवेशात, ते सगळं आशुतोष राणा करतो. ते तुम्ही गुगलला कुठेतरी सर्च करून बघा, किंवा राजेश मला वाटतं माझ्याकडे ते आहे, मी ते तुला पाठवीन, ते जरा बघा. काही झालं तरी ते मराठी हेल आले नाही पाहिजेत. फक्त ह्याच एका गोष्टीसाठी तुम्हाला प्लस नाही दिली, बाकी तुमचं सगळं करेक्ट होतं. द्वेष करेक्ट होता, सगळं करेक्ट होतं. तुमची बॉडी, तुम्ही निवडलेलं कॅरेक्टर सगळं चांगलं होतं. इट वॉज गुड. थँक्यू व्हेरी मच. थँक्स लॉट. सर तुम्ही जे म्हणालात ते रश्मी रथी, आशुतोष राणा. करेक्ट. रश्मी रथी मधला हा पर्टिक्युलर सीन, कृष्णाला तो बांधतो आणि कृष्ण त्याला बोलतो, ते आहे माझ्याकडे, आत्ताच बघितलं मी, पाठवीन. राजेश मी तुला पाठवीन. एक जस्ट कल्पना, ही इज नॉट लास्ट दिस थिंग, पण तो हिंदी भाषी माणूस आहे. कधीही कोणाकडनं हिंदी भाषा शिकता आली तर बरं आहे, कारण ती किती 20-25 वर्ष बोलली तरी आपल्याला ते पटकन काहीतरी एक चूक होते आणि समोरचा माणूस आप मराठी हो क्या असं पटकन पकडतो आपल्याला, आणि त्याच्यात काही हे नाही. पण जर एखादी भाषा करायची असेल तर ती कमांड मिळवा त्याच्यावर. बरं, तर नंतर आहे द श्रीपाद वैशंपायन, वय वर्ष 48, ऑपरेशन दगड. हाय, तुम्ही चांगलं केलं होतं, तुमचं खूप सहज होतं, तुम्ही व्यवस्थित करत होतात. 2-3 गोष्टी मला तुम्हाला सांगाव्याशा वाटतात की, आणि म्हणून त्या थोड्या ऍक्टरनी करू नयेत म्हणून मला तुम्हाला प्लस देता नाही आली, तुम्हाला एच मिळालेली आहे. की तुम्ही जरी सहज असलात तरी तुम्ही गोष्टी विसरत होतात, म्हणजे किंवा कम्प्लीट करत नव्हतात. तुम्ही तंबाखूचा बहार भरलात त्याच्याशी बोलताना एका माणसाशी, त्याला नाव विचारतो आणि मग तू तुकाराम म्हणून जे सांगतो, त्याच्या आधी तुम्ही तंबाखूचा बहार भरला होता. त्याच्यामुळे आय वॉज एक्सपेक्टिंग की चलो आता तंबाखूच्या बहार तो कसं बोलताय बघूया आपण, पण तुम्ही तो दुसऱ्या याला विसरलात तुम्ही आणि तुम्ही नॉर्मल बोलत होतात. हे एक. नंबर 2, तो जो तोत्रा माणूस आहे तो एकदाच स्तोत्र बोलला, नंतर ते कम्प्लीट करा ना तुम्ही. मला जे म्हणायचंय ते हेच की बरोबर तो सतत स्तोत्र बोलला तर ऐकायला कंटाळा येईल, ते रिपिटेशन होईल.
पण एकच वाक्य स्तोत्र बोलला आणि नंतर अजिबातच स्तोत्र त्याला घाबरला आणि फटाफट बोलला. कन्व्हिन्सिंग करा. ते वाटलं पाहिजे की होते आता आहे आणि मग ते सोडून दिलं असं नको. अशा छोट्या गोष्टी बऱ्याच होत्या. म्हणून फक्त तुम्हाला प्लस नाही मिळाली. बाकी यू ए गुड. तुम्ही सहज करतात ती सहजता मला आवडली. तसंच करत राहा, ते चांगलं आहे. आणि मी तुम्हाला ए दिलेली आहे. थँक्यू. वनमाला वेंडे, 24 वर्ष, वीज म्हणाली धरतीला. हो सर. हाय RTS, congratulations. I absolutely adored your performance for 2 reasons. One, you seem to have convinced yourself की मीच आहे झाशीची राणी, मला माहिती आहे सगळं, मी काय करायचं ते ठरवलं. हा जो एक स्वतःला कन्व्हिन्स करणारा प्रकार जो असतो ना, तो मला आढळून आला. शांतपणे, काय प्रॉब्लेम नव्हता. लोकांना काय वाटेल, लोक मला ऍक्सेप्ट करतील की नाही झाशीची राणी म्हणून वगैरे, याच्याशी तुमचं काही घेणं देणं नव्हतं. मला माहितीये मी झाशीची राणी आहे. ते एक मला आवडलं. आणि सगळ्यात काय आवडलं तर शेवटचा शब्द कसा शांतपणे पोचवायचा, शेवटचं अक्षर, हे मला खूप आवडलं. हे फार कमी लोकात मी बघितलंय आणि इतक्या सहजतेने होणारं मी फार बघितलं. म्हणून मी सगळ्यांना सांगेन की तुम्ही प्लीज हा बघा यांचा. मला खूप आवडलं. मी इथे लिहिलंय पण शेवटचा शब्द कसा ऐकू आला पाहिजे याचं उत्तम उदाहरण आहे यांचं आहे. आणि आय रिअली कॉंग्रॅच्युलेट यू. इट वॉज व्हेरी नाईस. प्लीज कीप इट अप. थँक यू व्हेरी मच. यू हॅव गॉट an A+. थँक्यू सर. सो नेक्स्ट इज मृणाल सावंत. हॅलो सर. हाय मृणाल, कशी आहेस? मस्त. छान. तुझं खूप चांगलं होतं, मला तेही आवडलं. मी जे मगाशपासून म्हणत होते मृणालची आणि तुझी ओळख आहे नाही का? आहे म्हणूनच मी तिला आवडतो. तर आय वॉज सरप्राईज की अरे मृणाल, असं झालं माझं. तर मृणाल, मला आवडलं तुझं. तू खूप, मला जे हवं असतं ना, मला जे नेहमी की शांतपणे व्यवस्थित हाऊ करणं. कारण तो सीन तसा बघायला गेला तर तो खूप इमोशनल आहे की मृत्यूच्या दारात असलेली मुलगी आईला म्हणते की मी आई होते तुझी भरा, आणि मग नंतर म्हणते आता तू आई हो. आणि ते खूप ग्रेट आहे. ते खूप छान लिहिलेलं आहे आणि ते पेलणं कठीण असतं तसं. ते तू खूप समजून मॅच्युरिटीने केलंस. हे चांगलंच वाटलं मला आणि आवडलं. फक्त कसं आहे, जे मी तिला सांगितलं केस, ते काय त्या केसांचं काय आहे का, तू ते का ठेवले होतेस? कारण ना एका विचार केला की तिला ते लपवायचं असेल, ती डाग वगैरे सांगते नंतर मला अंगावर, पण मग ते दिसले पाहिजेत थोडेसे. जर तिला तो कॉम्प्लेक्स असेल तर ते थोडंसं झाकण्यासाठी असा तो मी विचार केला होता. मला ते वाटलं नंतर तू जेव्हा बोलतेस की मला मरणाला भीत नाही पण मी कुरूप व्हायला भीते. पण ना काय होतं माहितीये की ते करेक्ट चांगलं आहे, पण ना ते कुठेतरी आलं, मग ते तुला ते असं करावं लागलं आणि मग त्याच्यात ते अरे सरकलं तो डायलॉग. तू बघ तुझं काढून, म्हणजे तुला कळेल मी काय म्हणते ते. मला आता पिन पॉईंट नाही करता येणार. आठवलं मी ते लिहिलंय की किस बांध, काय फरक पडतो. ते जे करायचं असेल ते तिचं, तर तू काहीतरी वेगळी क्लृप्ती शोध किंवा मग ते एक बसव ना, मग तू ते रिहर्स कर. ते आम्हाला असं तुला विचारून मग ते तू सांगणार मग आम्हाला कळलं असं नाही चालत. आम्हाला तेव्हाच तू न सांगता कळलं, ओ असं आहे ते, असं आम्हाला तेव्हाच कळलं पाहिजे. ते कसं कळलं पाहिजे त्याच्यासाठी जरा, म्हणूनच डिरेक्टर लागतो. आपल्या ऍक्टरला सगळं जमत नाही ते, म्हणूनच राजेश देशपांडे सारखे लोक लागतात ज्यांना हे करेक्ट माहिती आहे. तो ऍक्टर आहे आणि परत हे म्हणजे अजूनच तो प्लस पॉइंट आहे. अर्थात ऍक्टरमध्ये पण एक छोटा डिरेक्टर असतो, पण ते आपल्याला प्रत्येक वेळेला सगळं जमतच असं नाही. तर ते नीट विचार करा. मी बरंच तेच म्हणेन की विचार करा आणि एवढं सिम्पल करा. आपल्यावरची बंधनं काढून टाकायची, थोडी वजन थोडी हलक्या. आणि जर घेऊन चालायचं असेल, म्हणजे मला मोनो ऍक्टिंग म्हणजे मला मुकच अभिनय करायचा आहे मला हे, तर मग तेवढ्या तयारीने का आपलं करून बघितलं, झालं तर झालं, वाजली तर वाजली, ना तर मोडून खाल्ली पुंगी, असं नाही. तुझ्या बाबतीत असं नाहीये, पण मुद्दा कळला ना तुला, ते पोचलं पाहिजे. ते एक्सप्लेन करून सांगावं लागलं नाही पाहिजे. बट इट वॉज गुड. यू हॅव गॉट an A+. मी तुम्हाला या तिघांना, वनमाला वेंदे, डॉक्टर अनघा राजपूत आणि मृणाल सावंत, त्यांच्या A+ ला असं सर्कल केलंय बिकॉज दे वर ऑलमोस्ट लाईक प्रोफेशनल्स, ऑलमोस्ट. सो इट्स गुड. थँक्यू. आता वर्षा गव्हाणे. नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही विश्वासघात नावाचं हे केलं, तुमचा विश्वासघात होतो आणि बरोबर ना? हो. इट वॉज गुड. फक्त कसं आहे,
की तुमची एनर्जी चांगली आहे, इमोशन्स चांगलं आहे. फक्त थोडं काय होत होतं की तुम्ही रडत होतात, मग रडणं थांबून बोलत होतात, तेव्हा तुमच्यात रडण्याचा मागणूस नव्हता. मग परत रडत होतात. मग तुम्ही जर ऑब्झर्व केलं की एखादा माणूस दुःखाने एखादी गोष्ट सांगतोय, सात्विक संतापाने सांगतोय, खूप अपमान झाला आणि तो, तर असं नाही होत. थोडा विचार करा, थोडं बघा, थोडा तशा तुम्ही अनुभवी आहात, तुम्ही थोडं जग बघितलेलं आहे. थोडा विचार करा, थोडं बघा की असं नाही की दुःख झालं म्हणजे रडलंच पाहिजे. म्हणजे ना, मी तेच सांगायचा प्रयत्न करतो ह्या सगळ्यांसाठी आहे की टेम्पलेट्स म्हणजे हे जे असे पडलेले पायंडे आहेत ना, त्याच्यात अडकू नका. प्रेमाने बोलता बोलता पण राग दाखवता येऊ शकतो, रागाने बोलून सुद्धा प्रेम दाखवता येऊ शकतं, शांतपणे बोलून सुद्धा दुःख दाखवता येऊ शकतो. अशा वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज असू शकतात. आत्ता ते तुम्हाला जमणार नाही, बऱ्याच जणांना 20-20 वर्ष अभिनय करूनही जमत नाहीत, पण त्या असतात. हे तुम्ही जरी आत्ता नुसतं लक्षात जरी ठेवलं ना तरी ते होईल. आणि मग ना थोडंसं क्राफ्टिंग करावं लागतं, थोडीशी रिहर्सल करावी लागते की मी इथपर्यंत नीट बोलीन, मग इथे माझं जाईल, मग इथे जाईल, मग मी थोडे रडीन, मी श्वास घेईन, मग परत रडत रडत कळेल तुम्हाला अशा गोष्टीचा ग्राफच काढावा लागतो प्रेक्षकांचा विचार करून. तुम्ही जर सारख्या बोलताय रडताय, बोलताय रडताय, ते सरळ होतं, मग थोडं ते मोनोटोनस होतं. प्रत्येक ऍक्टला, प्रत्येक परफॉर्मन्स, इव्हन नाचात घ्या, क्लायमॅक्स असतो, सुरू होतो, क्लायमॅक्स होतो. तसं काहीतरी तुम्हाला ग्राफ तयार करायला पाहिजे. बट इट वॉज नॉट बॅड, इट वॉज गुड. अर्थात हे सगळं तुम्ही आत्ता जस्ट कुठे सुरुवात करताय, तुम्हाला हे पण तुम्हाला हे माहित पाहिजे सुरुवात करताना सुद्धा कुठे पोचायचं इथे, म्हणून मी सांगतोय. सो यू हॅव ऑल्सो गॉट नाही कुठे तुमचं काय कुठे गेलं, वर्षा गव्हाणे. हा, म्हणून मी तुम्हाला ए दिली आहे, प्लस दिलेली नाही. ओके, थँक्यू. ओके, रीना शिर्के. हा, नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही 2 मुलांचं केलेलं ते छान होतं, पण मी जे मगाशी म्हटलं तसंच की एक आई आणि त्यांचं मूल, तुम्हाला मूल व्हावं लागेल जर तुम्हाला मुलाचं करायचं असेल तर. इट कॅनॉट बी पुट ऑन. ते होतं चांगलं, तुमचा प्रयत्न चांगला होता, पण यू आर नॉट दॅट कन्व्हिन्सिंग ऍज फार ॲज द स्मॉल किड इज कन्सर्न. आणि दुसरी गोष्ट मायमिंग बद्दल बोलायचंय की तुम्ही मायमिंग केलं, ते बहुतेक पोहे करायचं होतं मायमिंग. हे मला ते मूल जेव्हा बोललं आई तू पोहे केलेस तेव्हा कळलं, कारण ते इतकं फास्ट आणि इतकं इट वॉज टू सटल. काय केलं ते स्टोव्हवर कळलंच नाही ते. ओके, काहीतरी ते असं 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 म्हणजे तुम्ही ते ताटातले पोहे ढकलले असेल कढईत, पण ते काहीतरी तुम्ही केस वगैरे करताय असं काहीतरी वाटलं. म्हणजे तुम्हाला खूप काळजीपूर्वक करावं लागतं मायमिंग. एक्झॅक्टली कळायला पाहिजे मायमिंग करताना की काय मायमिंग चाललंय. आणि परत मी सांगितलं, ते पेंटू मायमिंग पण नाही झालं पाहिजे, ते अतिसटल मायमिंग, ते करेक्ट तो सापडता आला पाहिजे आणि तो तेवढाच करून तो पुढे गेला पाहिजे. त्याच्यामुळे मायमिंग करायचं की नाही इथपासून ठरवावं लागतं. जर करायचं असेल तर ते करेक्ट झालं पाहिजे. हा एक प्रॉब्लेम होता. आणि जे मी सांगितलं ते कन्व्हिन्सिंग, की यू हॅव टू बी कन्व्हिन्सिंग, यू हॅव टू कन्व्हिन्स युअरसेल्फ दॅट यू आर 10 year old. ओनली देन यू कॅन डू अ 10 year old. कठीण असतं ते, मी आता एवढे बोलायला सोपं आहे, ते इतकं सोपं नसतं ते, पण हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यामध्ये लाजल्यासारखं काही नाही. आपल्याला वाटतं काय लहान मुलासारखे बोलते मी, असं काही नसतं. ऍक्टरनी हे काढूनच टाकायचं डोक्यात. 10 वर्षाचा म्हणजे 10 वर्षाचा, म्हणजे मी एक तुम्हाला सांगतो, म्हणजे स्वतःच हे नाही करत, मी अगदी पहिल्यांदा आयुष्यात जो रोल केला आणि ज्याला खूपच हे मिळालं, मी कुत्र्याचा रोल केला होता. कुत्रा हीच मास्टर्स वाईज नावाची एकांकिका होती. त्याच्यात मी जांभई कुत्र्यासारखी द्यायचो, मी टेवला रोडी कुत्र्यासारखी मारायचो. मी धापा टाकताना माझ्या इथून लाळ गळायची आणि मला त्याचं काही वाटायचं नाही. कुत्रा असं मी, त्याच्यामुळे मी काय करतोय असं काही नसतं. आधी इनिबिशन्स काढून टाकायच्या, कसले इनिबिशन्स ठेवायचे नाही, तरच ते होऊ शकतं, तरच तुम्ही कन्व्हिन्स करू शकता, तरच मी मला कन्व्हिन्स करू शकतो मी कुत्रा आहे. तर इट वॉज गुड. आय थिंक आय हॅव गिव्हन यू ए. शिर्के ना, ए या गॉडन ए. थँक्यू. थँक्यू. प्रतीक पवार 25 years.
हॅलो प्रतीक. हाय प्रतीक, एक तुला सांगू इच्छितो मी. हाय, तू अरे सांगताना असं म्हणालास की हे स्वलिखित आहे आणि नंतर असं म्हणालास लेखक आदित्य गोपटे. करू नको राजा. काय म्हणजे तू काय नर्वस झाला होतास काय? वॉट? तुला स्वलिखित म्हणजे माहितीये ना? येस, हो हो, मला स्वलिखित म्हणायचं होतं. हा, म्हणजे तू नर्वस होतास. दॅट्स ओके, चालेल. तर तू चांगला गेला होतास. फक्त कसं आहे माहितीये की परत तेच आहे, म्हणजे काही काही जे असे पडलेले पायंडे असतात ना, कॉलेजचे दिवस आठवायचे म्हणजे असे काय ते कॉलेजचे असं वरती कुठेतरी आकाशात नजर लावायची गरज नाही. तुझ्या मित्राशी बोलतोयस, तू मित्राशी ते खोटं दिसतं म्हणून तुला त्यातनं खूप छान कन्व्हिन्स करता आलं असतं ना, आईला काय याच्या नजरेचं म्हणून तरळतात असं मला तू कन्व्हिन्स करू शकला असतं मला आवडलं असतं. पण ते तसं तू करत नव्हतंस. तू ते असं बाबा एक दिवस आठवायचे म्हणजे असं कुठे वरती बघून शून्यात काय ते दिवस, पण ते करता पटकन तू त्याच्याकडे आलास बघ. आणि त्याचे काय दिवस होते ना कॉलेजचे. मला म्हणायचंय ते हेच की तुम्ही पायंडे जे पाडलेले आहेत त्याच्यावर जाऊ नका. ते खूप सोपा मार्ग असतो तो, पण ते ज्यांनी पाडलेले असतात त्यांनी आधी खूप घासलेली असते आणि म्हणून ते पायंडे त्यांच्या अभिनयामुळे पडलेले असतात. त्याच्यावरनं जायचा सोपा मार्ग आहे, त्याने काय अर्थ नाही. मग गेलात तर ते नीट जा, हे एक आहे. नंतर तुझे असं करताना मध्येच एकदा काहीतरी खाली बघितलंस तू, म्हणजे फोकस नसतो तुझा नव्हता सगळ्या ह्याच्यात, त्याच्यामुळे विस्कळीत होत होतं. बघशील तू मला असं नाही 1-2 सेकंदच बघितलं असं असं करताना, असं काहीतरी खाली बघायची काय मध्ये तुटतं काय काय बघितलं आणि खाली असं होतं. शार्प असतात समोरचे बसलेले लोक, असं म्हणजे मीच म्हणून असं नाही, सामान्यातला सामान्य प्रेक्षक कोण शार्प असतो, त्याला कळतं. फक्त ते त्याला कळलेलं नसतं की त्याला कळलंय, फक्त त्याला कंटाळा येतो. मग त्याला कळलं मला कंटाळा का आला, तर मी सांगू शकतो त्याला का कंटाळा आला. कारण अशा बऱ्याच गोष्टी छोट्या 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 टिंब 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 बरीच झाली म्हणून त्याचं लक्ष बांधून घेतलं गेलं नाही म्हणून त्याला कंटाळा आला, हे तो सांगू शकत नाही. पण हे होतं, तर ते करू देऊ नका. आणि बस बाकी काय नाही, बाकी चांगलं होतं. यू हॅव गॉट अन ए, बट वर्क ऑन दिस. ओके, थँक्यू. नेक्स्ट इज मिलिंद बर्वे. नमस्कार सर. नमस्कार. हाय मिलिंद, कॅन यू टेल मी वन थिंग की सिगरेट का होती? विचार काय त्याच्या मागचा? विचार एक हे होतं मॅनरिझम साठी. आणि मला हेच म्हणायचंय, त्याच्या प्रेमात पडू नका, कारण सशक्त पाहिजे. माझं काय झालं का माहितीये, तू ते मफलर घातला होतास सिगरेट, त्यामुळे मला असं वाटलं की तू काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोयस, कॅरेक्टर बनवायचा प्रयत्न करतोयस, आणि मग ते मफलर आणि सिगरेट काय मेळ बसेना. दिस इज 1. नंबर 2, तरी मी असं धडपडत आलो तर मला वाटलं मे बी तो स्वतःला इंटेलेक्च्युअल किंवा काय किंवा लेखक किंवा असं काहीतरी असं तो करतं की एक बेफिक्री असते बघ सिगरेट. आणि मग ते मी मला जरा समजतं असं एक इंटूक करायचा प्रयत्न, आणि बोलत तेच होतास, इंटेलेक्च्युअलच बोलत होतास त्याच्यामुळे. आणि नंतर कळलं तू मास्तर आहेस. तर मास्तर आणि सिगरेट असं काही नसतं की मास्तर सिगरेट ओढत नाही किंवा डॉक्टर अमुकच करतो, असं काही नसतं. पण काही काही संकेत असतात नाटकातले की जे तुम्हाला पटकन हे दाखवतात, आणि ते बाजूला राहू दे. तू फक्त मॅनरिझम करता सिगरेट घेतलीस हे चुकीचं आहे असं मला म्हणायचंय. कारण पाहिजे, हे कारण खूप बरोबरच झालं अर्थात, हे माझं मत आहे. त्याच्यामुळे ना दिशाभूल होते, हे 1. नंबर 2, तू बोलताना बऱ्याचदा म्हणत होतास. फचा उच्चार तू कर असा नाही उच्चार, हा शब्द नाही. गोष्टी आहे, फ म्हटलं कुठे जुळले पाहिजे. अर्थात हे छोटं आहे पण ते पाहिजे, कारण ते आपली मराठी आहे. आणि तुला काय सांगायचं, कॅरेक्टरायझेशन बाकी चांगलं होतं, तुझ्यात ना एक मॅच्युरिटी होती, तू कन्व्हिन्सिंगली करतोस. मला ते सगळं खूप आवडलं, म्हणून जास्त वाईट वाटलं की तू थोडक्या करता सिगरेट विगरेट आणि त्या अशा मोहात पडू नकोस, तुला त्याची गरज नाही. ओके, सो गुड, यू हॅव गॉट अन A+. थँक्यू. एकच सर, यातला मास्तर आहे तो सरकास्टिक आहे, त्याच्यात तो ऍक्च्युली प्रोफेसर असतो एका कॉलेजमधला आणि कम्युनिस्ट विचारसरणीचा असतो, त्यामुळे तो तसा बेफिकरच असतो. हा, पण नाटकातलं मग तो करेक्ट आहे. फक्त कसं आहे माहितीये, मग तू स्वतः चवलंय काय मी मास्तर आहे असा नाही केला पाहिजे. त्याच्यात तुझा तसं आहे
स्वतःबद्दलचा ऍटिट्यूड तो आहे तुझा, मी काय मास्तर, माझं काय, कळलं? हा, तुझी एकंदर ऍटिट्यूड अशी होती आणि बोलत तू वेगळंच काहीतरी होतास. ते ना क्लॅश होत होतं. ते करता येईल, त्याच्यासाठी बसावं लागेल की हे ठेवून सुद्धा, तसं बोलून सुद्धा एकंदरीत म्हणजे तो ना पळपुट आहे. तो सांगणार फक्त मी काय, मी तर नाही ना करू शकत, मी सामान्य माणूस आहे, युद्ध कसं लढलं गेलं पाहिजे, त्यांच्या कशी संगीत खूप असली पाहिजे वगैरे तू सांगणार, पण मी कसं, मी कुठे, असा तो पलायनवादी पण असू शकतो. भरपूर काय काय करता येईल. पण ते तू जे बोललास काही नंतर जी काही घेतलीस ती आणि तुझी एकंदर ऍटिट्यूड आणि ती सिगरेट आणि बेसिकली विचारसरणी, तू जर ते बरोबर केलं असतंस आणि तुझं मला वेगळं उत्तर दिलं असतंस, तू फक्त मॅनरिझम करता करणार असेल तर करू नकोस. इट वॉजंट गोइंग बॅड. ते चांगलं दिसत होतं, तू वापरत चांगला होतास, मला असं नाही म्हणायचंय. फक्त माझं एक मन सतत विचार करत असतं की या माणसाने सिगरेट कशी का वापरली असेल, सिगरेट का वापरली असेल, काय ह्याच्या मागचं थिंकिंग का, हा असा आहे का, हा आहे का, हा तो आहे का, असं मी बराच विचार करत होतो. अर्थात मोनो ऍक्टिंग मध्ये एवढं सगळं येऊ नाही शकत. एनिवे इट वॉज गुड. मला फक्त तुझ्याकडनं ते का वापरलेस ते हवं होतं आणि चुकीच्या कारणांकरता ते करू नका, एवढंच म्हणायचं. थँक्यू. यू हॅव गॉट an A+. प्रवीण पाचपुते, 32 years. प्रवीण, प्रवीण नसावा, पण ओके, त्याचं ना ही हॅज अ व्हेरी गुड व्हॉइस. मला आवडलं त्याचं, त्याला A+ मिळाली आहे. फक्त मला त्याला एक सांगायचं होतं की त्याने केलं छान सगळं आणि व्यवस्थित होतं आणि त्याला खुर्चीवरनं उठून, तो बऱ्याचदा खुर्चीवर बसून बोलत होता, डॉक्टर होता तो, आणि एकदा काहीतरी तावा उठून त्याला बोलायचं होतं. म्हणजे ते मला नंतर कळलं, तो जेव्हा बोलत होता तावा तेव्हा खुर्चीवर बसून होता आणि मग काही कारण नसताना तो उठून आला आणि मग बोलायला लागला. तर मला असं सांगायचं की त्याला कारण इतकं चांगलं होतं खुर्चीवरनं उठून समोर येऊन बोलायचं, ते त्याने फुकट घालवलं. प्रत्येक मुवमेंटला, बऱ्याचशा मुवमेंट, आता ह्याच्यात मोनो ऍक्टिंगमध्ये काही नाहीये, तुम्हाला बिझनेस करायला म्हटल्यावर सगळ्या मुवमेंट्स या थोड्याशा आर्टिफिशियल आणि खोट्याच असणार, ॲब इन्शिओ. पण तुम्ही त्याला कारण देऊ शकला आणि त्याला होतं कारण. त्याला राग येतो आणि तो उठतो आणि मग बोलतो, ते त्याने केलंच नाही. त्याचं मला खूप वाईट वाटलं की तू एवढं छान करत होतास आणि तुला एवढी साधी गोष्ट कशी नाही कळली की तुला कारण होतं तरी तू दिलं नाहीस, तर ते द्यायला पाहिजे. एवढंच त्याला सांगायचं होतं, बाकी सगळं छान होतं त्याचं. आणि मला हे सगळ्यांनाच सांगायचं की शक्यतो काहीही मुवमेंट कराल त्याला कारण द्यायचा प्रयत्न करा. मुद्दामूनच दिलंच पाहिजे असं काही नाही. 90% मूव्स थिएटर मधल्या या खोट्याच असतात. इथून इथे जाऊन तो लाईट यायला पाहिजे. चांगले राजेश सारखे डिरेक्टरच त्याला कारण देतात, म्हणून ते आज नावारूपाला आलेत आणि एवढ्या ह्याच्यावर आहेत. पण तुम्ही पण शोधा स्वतःची कारणं, ते मला त्याला सांगायचं होतं. एनिवे आम्ही त्याला A+च दिलेली आहे. ही वॉज गुड. सरोज तापस. हाय सरोज. नमस्कार. तुम्ही पण हिंदीचं गेलं ते चांगलं होतं. समहाव माझा नेहमीचा अनुभव आहे की पुरुषांपेक्षा बायका बरं हिंदी बोलतात, त्यांच्यामध्ये मराठी ऍक्सेंट कमी असतो. तसं तुमच्यात होता, तुमच्यात मराठी. तुम्ही काय कुठे दुसरीकडे होतात का महाराष्ट्राच्या बाहेर? मी हो काही वर्ष होते आणि सध्या कार्यरत आहे. इट वॉज गुड. पण तरी सुद्धा तुम्ही मुजेला मुजे म्हणता. तुम्ही बघा तुमचा हा, मी परत ते 2-3दा करून खात्री करून घेतली. तेव्हा ह्या चुका टाळा. जेव्हा आपण एखादी लँग्वेज घेतो त्यातल्या निदान बेसिक मिस्टेक्स टाळल्या पाहिजेत. म्हणजे त्या लँग्वेजचा अगदी आत्महत्या, म्हणजे जे मी म्हटलं मगाशी की हिंदी ही आर्जवी भाषा आहे, ती अशी वरती बोलली जाते, मराठीचा काही ठासून बोलली जात नाही. ते नाही जमलं, ते जमायला 25 वर्ष लागतात तरी चालेल, पण निदान बेसिक मिस्टेक्स केल्या नाही पाहिजेत तुम्ही. अँड दॅट वॉज गुड. चांगलं होतं. थँक्यू व्हेरी मच. यू हॅव गॉट फक्त त्या मुझेमुळे तुम्हाला मी प्लस दिलेला नाहीये. तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे ते. नक्की. आय विल कीप इन माइंड. थँक्यू सर. सुरुची विरकर 38, 4 चौघी.
नमस्कार सर. हाय सुरज मॅम. तुमचं चांगलं होतं, फक्त प्रॉब्लेम होता तुमच्या ह्याच्यात ना खूप ऑडिओ मध्ये जाम डिस्टर्बन्स होता. काहीतरी मिक्सर एसी किंवा काहीतरी चालू खूपच त्रास सर. होता. ऍक्च्युली पंख्याचा आवाज होता. काय झालं होतं, मी ना फॅन बंद केले होते, दोन्ही फॅन बंद केले होते, पण मला ना प्रचंड गरम होत होतं, त्यामुळे मी ते सस्टेनच करू शकले नाही. एक फॅन लावला. असं झालं. मला हेच सांगायचंय ऍक्टरला हे सगळं करावं लागतं. सस्टेनच करू शकलं नाही हे होऊ शकत नाही. तुम्हाला इथे मला त्याच्यामध्ये एक सांगावीशी वाटते गोष्ट, मी जी माझ्या एका इंटरव्ह्यू मध्ये म्हटली युट्यूबला, राजेशला पण माहित असेल ते कदाचित, राजेशला बऱ्याचदा सांगितलंय मी, अमिताभ बच्चन बरोबर जेव्हा शूटिंग करत होतो तेव्हा पा फिल्म मध्ये त्यांना मेकअप करायला 6 तास लागायचे. त्यांनी लहान मुलाचं, म्हातारा दिसणारा लहान मुलगा, असं काहीतरी विचित्र अमिताभ बच्चन वाटायचेच नाहीत ते. मेकअप करायला 6 तास लागायचे आणि तो मेकअप करून ते त्यांना मी माझ्या डोळ्यांनी 6 फुटावर ऑपरेशन टेबलमध्ये सगळ्या बाजूनी लाईट, तोंडात नळ्या, हातात सुया बिया, असे 1 तास शॉटची वाट बघत काही हुकू न करता पडलेले मी माझ्या डोळ्यांनी बघितलेले आहेत. सुपर डुपर स्टार. त्यांना काय होत असेल तिथे. शेवटी 1 तासाने अरे क्या हो रहा है असं विचारलं, मग धावपळ झाली आणि त्यांचा शॉट झाला, माझ्या समोर झालंय. मला सांगायचं असं आहे की ते करायलाच पाहिजे. ही एक्सक्यूज नाही होऊ शकत की मला ते सस्टेन नाही झालं. मी किती ऍक्टर बघितलेत, मी ज्याच्याबरोबर काम करतो तो घामाने भिजतो, तो कपडे बदलतो, आपले टॉवेल. संजय नार्वेकर, प्रॉब्लेम होतो त्याचा, इतका घाम येतो त्याला, त्याच्यासाठी टॉवेल घेऊन तयार असतात, तो शर्ट बदलतो, सेम 2 शर्ट असतात, तो काढून दुसरा घालून तो एंट्री घेतो. या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात ऍक्टरला. मला आत्ता खूप उकडतंय, कारण मला जर मी लावला पंखा तर तुम्हाला ऐकू येणार नाही मी काय बोलतोय. एनिवे, पण हे लक्षात ठेवा, पण यू ए गुड. ऑडिओ डिस्टर्बन्स जरी चांगला असला तरी तुमचा व्हॉइस चांगला होता, तुम्ही चांगलं गेलं, A+. पण लक्षात ठेवा. हो सर, मी नक्की लक्षात ठेवेन. थँक्यू. आणि या शेवटचे आहेत आकांक्षा परब. आकांक्षा आहेत. त्यांचा व्हॉइस चांगला आहे, त्यांचं बेरिंग पण चांगलं होतं, फक्त त्यांचं ते जे म्हटलंच तसं की त्यांनी हात बांधले होते, त्यांचं कॅरेक्टर तसं होतं आणि त्यांच्यामुळे त्यांची बॉडी लँग्वेज हे काय कळायला चान्स नव्हता. पण त्यांचं बेरिंग चांगलं होतं, फक्त कन्व्हिक्शनला त्या थोड्या ह्या पडत होत्या आणि त्यांचं एक्सप्रेशन बदलण्याची घाई होती. म्हणजे मी जे मगाशी म्हटलं तसं की वरण वाढताना सगळं वरण पडायच्या आताच ते आपल्या पुढच्या, असं ते जरा थोडंसं वाटत होतं की एक कम्प्लीट होते नव्हतं तर दुसरं. बरं, असंही नव्हतं त्याच्यामध्ये की फ्लिटिंगली फटाफट ती अशा स्टेजमध्ये की भराभर तिच्या एक्सप्रेशन बदलतात, असंही नव्हतं. त्यामुळे एक कम्प्लीट करून त्यातनं दुसरं, त्यातनं तिसरं, असं जे एक, अर्थात हे खूप कठीण असतं, मोठमोठ्या भल्याभल्यांना ऍक्टर्सना ते जमत नाही याची मला कल्पना आहे. पण मला जे दिसलं हे असं असायला हवं ही तरी त्यांना माहित हवं, म्हणून मी हे बोलतोय. सो आय हॅव ऑल्सो गिव्हन हर A+. सो धिस इज ऑल. 28 जण झाले. मला सांगायचंय हेच, 3-4 महत्वाच्या जनरल गोष्टी यात सांगायच्या आहेत की जे टिपिकल टेम्पलेट्स असतात ऍक्टिंगच्या त्याच्यामध्ये पडू नका. म्हणजे त्यातल्या काही टेम्पलेट्स मी सांगतो की नेहमी असं आपण बघतो, फोन येतो आणि व्हॉट काय, ही एक टेम्पलेट असते, ती तशीच्या तशी करू नका. पाठचा पुढचा विचार करा, काय झालंय, कसं झालंय, ते कॅरेक्टर काय आहे, म्हणून ते कसं बोलणार आहे, म्हणून त्याचं व्हॉट, त्याचं काय, कसं आलं पाहिजे. दुसरं म्हणजे ते नेहमीचं शटअप, गेट आउट वगैरे ह्या गोष्टी असतात. तुम्हाला कोणाची तरी स्टाईल सॉलिड आवडलेली असते, तुम्ही तसं करता. असं करण्याच्या फंदात पडू नका. प्रत्येक गोष्टीला कॉन्टेक्स्ट लावा, प्रत्येक गोष्टीला पाठी काय झालं, पुढे काय झालं, तो काय आहे, तो का करतोय, तो कसं करतोय, तर त्याला ना एक सस्टेन्स, त्याला ना तर सशक्तपणा मिळतो आणि ते तुम्ही कन्व्हिन्स होता आणि मग तुम्ही म्हणता आणि मग तुम्ही करता. त्याच्यामुळे तुम्ही ते छान करता. तुम्ही जर जस्ट तिकडनं उचलून केलं ना तर ते तुमचं पण समाधान होत नाही, समोरच्याचं पण समाधान होत नाही. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही कन्व्हिन्स करा तुम्ही काय करताय त्याला. कन्व्हिन्स युअर सेल्फ फर्स्ट. तिसरी गोष्ट, कॉन्फिडन्स ठेवा. मला ऐकून घेणार आहेत सगळे, मी शांतपणे मी सगळं नीट करणार आहे हे लक्षात ठेवा. ते तुम्हाला तुमची करायला बसलेले नसतात, ते एन्जॉय करायलाच बसलेले असतात. त्याच्यामुळे ते तुम्हाला हातभार लावतात, तुम्हाला मदत करतात, एक लक्षात ठेवा. आणि बाकी स्वतःवर प्रयत्न करत राहा, सतत वाढत राहा, सतत एक काहीतरी रोज आमच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन झाली आहे का याचा तपासणी करा. आपल्यामध्ये काय नाही हे माहीत पाहिजे, पण त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट फार करू नका. काय चांगलंय आपल्या त्या स्ट्रेंथवर कॉन्सन्ट्रेट करा.
थोडक्यात सांगायचं झालं माहित नाही किती जण क्रिकेट खेळतात. तो कोण तो आपला ऋषभ पंत. त्याला डिफेन्स जमत नाही, तो स्टेपडून फेकतो, जे काय करते 40-50. ही प्लेस टू हिज स्ट्रेंथ. मला हे म्हणायचं, डिफेन्स तो प्रॅक्टिस करत असेल पण मी आता नाही. निगेटिव्ह गोष्टीवर आपल्या कॉन्सन्ट्रेट करू नका, माहित पाहिजे त्या, आणि त्या ओव्हर द इयर्स काढायचा प्रयत्न करा, पण डोंट फोकस ऑन देम, फोकस ऑन युअर स्ट्रेंथ. व्हेरी गुड, मस्त, थँक्यू. आणि क्रिकेटचाच उल्लेख काढला म्हणून प्रसाद आटलेंचे अजून एक वैशिष्ट्य सांगतो. प्रसाद आटले उत्तम क्रिकेटर होते नाही म्हणत आहेत, मुंबईच्या रणजी टीम मध्येही ते होते. सुनील गावस्करांपासून सगळ्यांबरोबर ते खेळलेले आहेत. सो क्रिकेट आणि अभिनय किंवा नाटक किंवा चित्रपट हे सगळ्या गोष्टी तशा खूप सारख्याच असतात. वेगळ्या दृष्टीने जर तुम्ही शोधलं तर तुम्हाला क्रिकेट आणि नाटक म्हणा किंवा क्रिएटिव्ह काम ह्याच्यात खूप साम्य आहे. ऍक्टिंग मध्ये तर खूपच आहे. लेखन दिग्दर्शन करताना त्याचा खूप फायदा होतो. मी पण थोडासा क्रिकेट खेळल्यामुळे मला त्याचा खूप फायदा. एक तर तुम्हाला खिलाडू वृत्ती येते, जी फार कलाकाराकडे असायला लागते, कारण कलाकार फार स्वार्थी असतो, त्याच्यामुळे ती आणावी लागते. तर प्रसाद आटलेजी खूपच छान, म्हणजे सगळ्यांना जे उशिरा आले किंवा ज्यांना मिस झालं त्यांनी युट्यूबच्या लिंकवर जाऊन बघा, कारण त्यांना तर पुन्हा तुम्हाला सांगा असं म्हणणार नाही. तर ते सगळं बोललेले आहेत. प्रत्येक जे हजर नव्हते त्यांच्याविषयी पण त्यांनी सूचना केल्या आहेत, त्यांनाही सूचना केल्या आहेत. आणि सगळ्यात म्हणजे त्यांनी स्वतःहून मला सांगितलं की आपण नंबर न देता आपण ग्रेड्स देऊया, कारण नंबर दिल्यावर ज्यांना मिळत नाही त्यांना उगाच असं वाटतं की आपल्याला काहीतरी कमी आहे, आणि ज्यांना मिळतं त्यांना उगाच वाटतं आपण सॉलिड आहोत. तर तसं इथे अजिबात नाहीये. ए प्लस मिळाले ते काही सॉलिड आहे तसं नाही. इथल्या लोकांमध्ये ए प्लस आहे, तेवढं लक्षात ठेवा. बाहेर गेलं तर तुम्हाला नॉन प्लस करतील लोक बरीच. सो मजा आली, पण छान अशा ऍक्टिव्हिटीज. आणि नर्वस होऊ नका. ईशान गोडसे चेहरा का पडलाय, झोप आले की काय, प्रॉब्लेम काय? नाही सर, नाही. मुळात कसं आहे ना, सगळ्यांनी वेगवेगळ्या कल्पना, धाडस, मला सगळ्यात आवडलं त्यांनी वेगळं काही करायचा प्रयत्न केला. करेक्ट. ईशान गोडसेचं तेव्हाही मी बोललो होतो की तू हे जे करतोयस हे खूप ग्रेट आहे, हे धाडस करणंच ग्रेट आहे. आणि ते वेगळं करताना फसलं, जरा कमी झालं तर हरकत नाही, पण वेगळं करा. तेच करू, स्टिरिओ टाईप करू नका. जसं प्रसाद म्हणला की चला केलंय कुणीतरी म्हणून मग नटसम्राट करू नका, फुलराणी करू नका. मी मुद्दाम म्हटलं होतं नका करू, कारण ते झालंय, क्लिशेड आहे. ते वेगळं शोधा, वेगळा रस्ता. मला सांगायचं होतं, सॉरी, ते मला सांगायचं होतं की ते कोणी केलं नाही, मला खूप बरं वाटलं, कारण आय वॉज रेडी फॉर सो मेनी फुलराणीज अँड सो मेनी नटसम्राट, आणि ते ऐकून कंटाळा आला. नाही, ते मी अगदी आग्रहाने सांगितलं होतं की ते टाळा, नका करू. तरी पण दोघींनी 4 चौघी निवडलंच. आता ठीक आहे, आता तरी पण तो एक वेगळा आहे. 4 चौघीचा एक तेवढं क्लिशेड नाही झालंय अजून. 4 चौघी रायगडाला जेव्हा जाग येते कुणी करू नका. मी सांगितलं होतं, मुद्दामून स्पेसिफिकली सांगितलं होतं की नका, तुम्ही नाही संभाजी वाटत तर फस्त मते, आपली छाती नसते तेवढी. घाणेकरांना चालून गेलं हो सगळं, आपण सगळेच नाही ना घाणेकर असो. पण थँक्यू प्रसाद आटले, तुम्ही वेळ दिलाच. आता फक्त एक आमच्या सगळ्यांचा आग्रहाचा, तुझ्याबद्दल मी खूप नेहमीच उदाहरण नेहमीच देत असतो, कविता हा एक अभिनेत्यासाठी उत्तम व्यायाम आहे आणि तो करत राहा, जसं आपण करतोय. म्हणजे बऱ्याच लोकांना मी कामाला लावतो, कारण मला स्वतःला कविता ऐकायला आवडतात आणि ऐकवायलाही आवडतात. त्याच्यामुळे मी माझं मन रिजवण्यासाठी हे सगळे उपक्रम करत असतो. तर तुझ्याकडनं एक छान कविता नांदीनंतर पडदा उघडला ऐकू, कारण ह्या विषयाशी अनुरूप आहे म्हणून. एक सांगायचं होतं, आत्ता मी एक 8 दिवसापूर्वी सचिन, माहिती आहे ना आपला सचिन जाधव जो भेटला होता आपल्याला, सचिन जाधव, हो, त्यांनी मला एक 1.5 तासाचं माझं कवितेवर लेक्चर ठेवलं होतं. अरे क्या बात आहे. आणि म्हणजे त्याच्यात मी एक असा सब्जेक्ट मांडलेला की व्हाय पोएम, व्हॉट मेक्स अ पोएम पोएम. आपण जर गद्य बोलतो, जर आविष्कार करतो, आपल्याला जर पोचवता येतं, तर कविताच का? कवितेत असं काय आहे, कवितेचे गुण असे काय आहेत, कवितात गद्यापासून कोणकोणत्या गोळ्यामुळे वेगळी होते, अँड व्हॉट मेक्स पोएम अ पोएम. याच्यावर एक 1.5 तास, मग त्याच्यात पण भरपूर कविता म्हटल्या. त्या जरा बघ तुला, म्हणजे त्यांनी मला पाठवलंय, ते त्याला चालेल की नाही तुला दाखवायला वगैरे काय माहिती. तर ते मला वाटतं की ते पण ना ह्या लोकांना कळलं पाहिजे. एनिवे, तर कोणती म्हणालास तू? नांदीनंतर पडदा उघडला. कवितेचं नाव आहे नट, आणि कुसुमाग्रजांची कविता आहे, आपल्याबद्दलच आहे, नटांबद्दलच आहे.
नांदीनंतर पडदा उघडला तेव्हा मी तुडुंब भरलेला होतो. नांदीनंतर पडदा उघडला तेव्हा मी तुडुंब भरलेला होतो. असंख्य रंगीबेरंगी शब्दांनी, शरीरभर रोरावणाऱ्या असंख्य आविर्भावांनी, भीतीनी, आशांनी, अपेक्षांनी. आता भरतवाक्य संपल्यावर समोरचं प्रेक्षालय रित झालंय आणि संहितेत नसलेल्या प्रयाणाची तयारी करत मी रंगमंचावर उभा आहे एकटा. समोरच्या प्रेक्षालयाप्रमाणेच संपूर्णपणे रिकामा. मी उच्चारलेले शब्द प्रेक्षालयाच्या धुसर मंद प्रकाशित हवेत पिंजरलेल्या कापसाप्रमाणे तरंगतायत. माझे काही आविर्भाव रिकाम्या खुर्च्यांच्या हातांना बिलगून बसले आहेत. मी निर्माण केलेले त्या हर्षविमर्शाचे क्षण पावसाने फांद्यांवर ठेवलेल्या थेंबांसारखे भिंतींच्या कोपऱ्यात थरथरतायत अजूनही. नाटक संपल्याची खंत ती आहेच. नाटक नव्हे, एक 3 तासाचे अर्करूप अस्तित्व संपले, पण ते संपले फक्त इथं. मी निर्माण केलेल्या त्या हर्षविमर्शाच्या कणिका घेऊन 1000 प्रेक्षक घरी गेले आहेत. मी एक होतो तो अंशाने हजारोंच्या जीवनात, कदाचित स्मरणातही वाटला गेलोय. थँक्यू. 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 थँक्यू प्रसाद.